आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते सर्वांना. नमस्ते सर्वांना. नमस्ते. नमस्ते सर्वांना. आत्मा नमस्ते सर्वांना. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते सर्वांना. आत्मा नमस्ते मॅम. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. ओव्हर थिंकिंग थांबवा. ओव्हर थिंकिंग थांबवा. ब्रह्मांडीय ऊर्जा रेकीच्या प्रकाशासोबत जुडा. आजचं सेशन कोणाकोणाला असं वाटते आहे की त्या नकारात्मक विचारांपासून नेहमी नेहमी येणारे खिचडी होत राहते डोक्यामध्ये, यापासून मला मुक्तता हवी आहे. अनेक कारण आहेत ओव्हर थिंकिंगचे, आणि कारण कितीही असू दे, पण त्याचे परिणाम मात्र विचार न करण्यासारखे आहेत. परंतु जर काय ओव्हर थिंकिंग मुक्त राहता आलं आणि स्वतःला ऊर्जावान करता आलं तर तुम्हाला हवा आहे का फॉर्म्युला स्वतःला चिंतामुक्त, नकारात्मक विचार मुक्त होण्याचा? मी तुम्हाला बघा असं नाही म्हणत आहे की विचार मुक्त व्हायचं, कारण विचार हे शून्यावर कधीच येत नसतात. विचार हे शून्यावर कधीच येत नसतात. विचारांची संख्या आणि नकारात्मक विचारांची संख्या कमी 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 होता होता सकारात्मक विचार करण्याला एनर्जी मदत करत असते. एनर्जी लेवलवर कार्य अशा प्रकारे होते की आपण सकारात्मकतेकडे वळतो आणि आपल्या आयुष्यामध्ये आनंदी आनंद सर्वीकडे, आनंदी आनंद सर्वीकडे, जे ब्रीद वाक्य छान मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूटचं आहे, हे सत्यामध्ये उतरतं. का तर या ओव्हर थिंकिंगवर आपण नियंत्रण मिळवतो. ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी सोबत जोडा. अंतरात्म्याचा आवाज ऐका. ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी सोबत जोडा. ओव्हर थिंकिंग थांबवा. आपल्या आतल्या शांततेकडे एक 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 पाऊल टाका. अंतरात्म्याचा आवाज ऐकायचा आहे. आतमधली शांतता अनुभवायची आहे, आणि ती अनुभवण्यासाठी काय हवं आहे? शांततेच्या विरुद्ध आहे गोंगाट. तो गोंगाट थांबवायचा आहे आपल्याला, की नाही? तो गोंगाट थांबवायचा आहे, आणि तो गोंगाट थांबवण्यासाठी आपल्याला मदत करणार आहे ब्रह्मांडीय ऊर्जा. मग मी एवढ्या मोठ्या विश्वासाने सांगत असते नेहमी, ब्रह्मांडीय ऊर्जा रेखीसोबत जुडा. ब्रह्मांडीय ऊर्जा रेखीसोबत जुडा. हे घडवून येईल, ते घडवून येईल, ते घडवून येईल. खरंच हे सगळं सत्य होते का? तर यस. आतापर्यंतच्या आलेल्या सगळ्या अनुभवावरून एवढं सांगेल की हो, सत्यात उतरते. अत्याधिक विचार केल्यामुळे काय होते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मानसिक, शारीरिक, आध्यात्मिक ऊर्जा कमकुवत होते, आणि तो गोंधळ आपल्याला गोंधळातच ठेवतो. असं वाटते की नाही कधी कधी? खरं सांगा बरं. असं शांतता हवी आहे आता. एका लेवलवर तो गोंधळ, तो विचार करून करून थकल्यानंतर असं वाटते ना मंतर मनाला, की आता काहीच नको आहे. आता फक्त शांतता हवी आहे. हे हे आतमध्ये सुरू असलेलं जे काही आहे ना, हे नको आहे. पण काय होते? ते नको आहे म्हटलं की पण काय होते? परत सुरू होते. हो ना? परत सुरू होते. मला नको आहे म्हटलं की परत सुरू होते. पण यापासून मुक्तता हवी आहे, तर आपल्याला काय हवं आहे माहितीये? आपल्याला योग्य टेक्निकचा उपयोग करावा लागेल. आपल्याला ते नको आहे, नको आहे, नको आहे म्हणून ते आपल्या आयुष्यातून निघून जाणार नाही आहे. मला काय हवं आहे, काय हवं आहे, काय हवं आहे, त्या शांततेकडे लक्ष केंद्रित करावं लागेल. ते जे विचार आहेत त्यांच्याकडे सुद्धा आपल्याला लक्ष द्यावं लागेल. जे विचार डोक्यामध्ये येतात त्यांच्याकडे सुद्धा लक्ष द्यावं लागेल, आणि आंतरिक शांततेकडे सुद्धा लक्ष द्यावं लागेल. नक्कीच आपण या सगळ्या टेक्निक समजून घेणार आहे. आज अनेक सदस्य आहेत
मात्र त्यांनी व्हिडिओ सुरू केलेला नाहीये. म्हणून मग मी ज्यांचे नॉन व्हिडिओ आहेत, व्हिडिओ नाही आहेत, त्या सगळ्यांना स्क्रीनवर घेतलेलं नाही. आणि हो, मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट हा परिवार आहे आणि परिवारातील अनेक सदस्य ग्रँड मास्टर्स आहेत. तर आज सुद्धा सेशनला अनेक ग्रँड मास्टर्स आहेत. मी नवीन सदस्यांना सांगेल, छोटं मोठं डोकं दुखणं असेल, छोटं मोठे हातपाय दुखणं असेल, छोटीशी कणकण असेल किंवा आणखी विचारांचा फ्लो असेल जास्तीचा, नकारात्मकता वाटत असेल, थकल्यासारखं वाटत असेल, आणखी काही छोटं मोठं होत असेल, तर नक्कीच आपला व्हिडिओ सुरू करून बसा. व्हिडिओ सुरू करून बसा. सेशनच्या शेवटपर्यंत तुम्हाला स्वतःमध्ये एक वेगळा बदल झाल्यासारखं जाणवेल. केवढा हा विश्वास? काय फेकत आहेत मॅडम? बिलकुल नाही. माझ्या ऊर्जेवर, माझ्या याचा अर्थ काय, तर माझ्या या ब्रह्मांडीय ऊर्जेवर पूर्ण विश्वास आहे. जेव्हा एवढे ग्रँडमास्टर सेशनला हजर असतात ना, तेव्हा त्यांच्या नजरेमधून रेखी वाहत असते आणि सहजतेने सेशनला बसल्यानंतर आणि सेशनच्या शेवटापर्यंत स्वतःमध्ये आपोआप तुम्हाला बदल जाणवतो. मी त्या ब्रह्मांडीय ऊर्जेचे अंतर्मनापासून धन्यवाद मानते आणि आपल्या सेशनला पुन्हा सुरुवात करते. बघा, ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी म्हणजे काय हे आपण सांगूया. त्यानंतर आपण छान काय असते ही ओव्हर थिंकिंग, येते ही ओव्हर थिंकिंग, काय विचार आहेत आपल्या अंतर्मनामध्ये, काय चिंता सतावतात आहेत आणि यामुळे खरंच काय बरं परिणाम होत आहे आपल्यावर हे समजून घेऊया. हे समजून घेत असताना आपण एक 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 टप्पा आपला पुढे जाऊया आणि मग शेवटी काय केल्यामुळे ही ओव्हर थिंकिंग थांबणार आहे. हो, उत्तर माझ्याकडे एक असणार आहे शेवटचं काय, तर ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी सोबत जुडा. पण का जुडा? ओव्हर थिंकिंग कमी करण्यासाठी जुडा, एवढंच नाही सांगणार. तर ओव्हर थिंकिंग कमी कशा प्रकारे केलं जातं, कशा प्रकारे होतं, याच आरोग्यशास्त्रानुसार, वैद्यकीय शास्त्रानुसार, मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून, तीनही दृष्टिकोनातून तुम्हाला सांगेल. तुम्हाला विश्वास पटला, विश्वास वाटला तरच अनुभव घ्यायला या, त्याशिवाय नाही. कारण आम्ही आपल्या हिलिंग इन्स्टिट्यूट मध्ये एनर्जी लेवलवर काम करत असतो. या ब्रह्मांडाला एकच सांगणं आहे, त्या अनेक प्युअर सोलना आमच्यापर्यंत पाठवा, ज्यांच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडून येणार आहे, ज्यांचा आजचा बदल होणार आहे. यस, ज्यांनी निर्णय घेतला ते पुढे येणार आहेत. आणि ज्याला असं वाटेल का मॅडम, कुठं मॅडम, कसं मॅडम, होऊ शकते का, नकारात्मक विचार तुम्हाला आणखी मागे ओढतात. एक पुढचं पाऊल टाका फक्त. हो, मला करायचं आहे, फक्त पहिल्या डिग्रीला ऍडमिशन घ्या. आणि मी एवढं सांगेल की तुमचं पहिल्या डिग्रीला टाकलेलं पाऊल तुम्हाला केव्हा ग्रँड मास्टर करेल आणि केव्हा तुम्ही इतरांच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडवायला कारण ठरसाल ना, तुमचंही तुम्हाला कळणार नाही. जेव्हा आपल्या हिलिंग इन्स्टिट्यूट मध्ये अनेक सदस्य येतात, प्रॉब्लेमचं गाठोडं असतं, गाठोडं, काय काय सांगून काय काय नाही, अरे विचारूच नका. 45 दिवसामध्ये एवढा आत्मविश्वास जागृत होतो की मी या सगळ्या गोष्टींवर सोल्युशन काढू शकतो, मी मार्ग काढू शकतो. आणि कित्येक अशा गोष्टी असतात त्या पहिल्या 10 दिवसामध्ये, नंतर उरले दुसरे 15 दिवस, असे ते सेकंड डिग्री पर्यंत कित्येक प्रश्न असे असतात की मॅम तुम्हाला सांगितले नाही पण सॉल्व्ह झाले. केवढी गंमत आहे ना. आणि जेवढे जेवढे प्रश्न अंतर्मनामध्ये असतात तेवढ्या सगळ्या प्रश्नांची उत्तर सेशन मध्ये मिळतात. आम्ही काही देव नाहीये उत्तर द्यायला. उत्तर प्रत्येकालाच मिळतात, कारण ब्रह्मांडीय ऊर्जा अशा प्रकारे कार्य करत असते आणि तयार केलेला कोर्स एवढा छान आहे की आनंदी आनंद सर्वीकडे, एवढंच म्हणावं त्याबद्दल. बघा,
केवढा हा प्रवास होतो. तर माझ्याजवळ माझी जी समस्या आहे, आज मी ज्या प्रश्नासोबत झुलत आहे, जो प्रश्न माझ्या आयुष्यामध्ये निर्माण झालेला आहे, मग तो ओव्हर थिंकिंगचा असू दे किंवा कुठलाही असू दे, तो प्रश्न माझा मी सोडवला आहे. कशा? ऊर्जेच्या माध्यमातून. आणि आणि माझा मी सोडवला आहे आता. आता रेकी थर्ड कंप्लीट झाला आहे, ग्रँड मास्टर झाला आहे. आणि आता मी त्यापेक्षा तो प्रश्न इतरांचा सोडवू शकत आहे. केवढी ही ऊर्जा आहे, केवढी काम करते आहे. ज्या प्रश्नासोबत मी स्वतः लढत होते, जो प्रश्न माझ्या स्वतःच्या आयुष्यामध्ये सुद्धा खूप अजेंडा म्हणून होता, की आता पहिले इथे सोल्युशन हवंय, नंतर काही. आता आता म्हणजे का, आता तर आपण खूप इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून पुढे गेलेलो आहे. पण जेव्हा ऊर्जेसोबत जोडले, तेव्हा पहिल्या टप्प्यावर युनिव्हर्सने माझ्याकडे त्याच एनर्जीचे सेम एनर्जी अट्रॅक्ट आपण करत असतो, सेम फ्रिक्वेन्सी मॅच होत असते. माझ्या लाईफमध्ये जे प्रश्न होते, त्याच प्रश्नाला मला कित्येक लोकांना सोल्युशन द्यावं लागलं टॅरो रिडिंगच्या माध्यमातून. आणि सेम कित्येक लोकांचे ते प्रश्न सॉल्व्ह झाले. असं जे आमचे जे ग्रँड मास्टर्स असतात, ग्रँड मास्टर्स येतात, शिकायला येताना प्रॉब्लेम असतात, आणि सेशन संपताना इतरांना मार्गदर्शन असतं. म्हणून काय तर मी समस्या घेऊन आलेली व्यक्ती, ती समस्या माझी केव्हा सुटते आणि त्याऐवजी मी इतरांच्या आयुष्यामध्ये मार्गदर्शक म्हणून, मार्गदीपक म्हणून, इतरांना ऊर्जा देणारा म्हणून केव्हा होतो ना, माझही मला कळत नाही. असं पोहोचवणारा प्रवास म्हणजे आध्यात्मिक ऊर्जेचा प्रवास, ब्रह्मांडी ऊर्जा रेकीचा प्रवास. घेता घेता देणाराचे हातही घ्यावे, हे येथे अत्यंत अल्पावधीमध्ये आपण साध्य करू शकतो. अशी ही ऊर्जा. म्हणून मी नेहमी म्हणत असते, ऊर्जावान व्हा, व्यक्तिमत्वाचा विकास करा, तुम्हाला जे जे हवं आहे ते तुम्ही मिळवू शकता. फक्त विचार योग्य करा. आणि विचार योग्य केव्हा करू शकतो? जेव्हा ही ओव्हर थिंकिंग थांबते. मग हे थांबवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडावं लागेल. ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी सोबत जुडणे म्हणजे काय? तर माझ्याच आतमध्ये असलेल्या ऊर्जेचा, माझ्याच आतमध्ये असलेल्या प्राणशक्तीचा, जैविक ऊर्जेचा मला आध्यात्मिक दृष्टिकोनातून, मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून, आरोग्यशास्त्राच्या दृष्टिकोनातून योग्य प्रकारे माझ्या ऊर्जेचा मी वापर कसा करायचा, हे सायंटिफिक दृष्टिकोनातून या आध्यात्मिक ऊर्जेचा वापर करण्याचं टेक्निक शिकणे म्हणजे ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी सोबत जुडणे. काही कुठे जादू नाहीये आणि चमत्कार तर मुळीच नाहीये. या जगात चमत्कार होतच नाही. आपल्याला माहिती नाहीये की खरंच माझ्यामध्ये ती क्षमता आहे. मी स्वतःला पुढच्या 40 ते 45 दिवसामध्ये स्वतःला मोठ्या प्रमाणात बदल घडवून आणू शकते. हे माझं मला माहिती नाही. म्हणून मी म्हणत आहे की मॅडम, आज खूप विचारांचा गोंधळ आहे. आणि सर्वांना सांगायचं म्हणजे आजचा विषय घेण्याचं कारण, मी टॅरो रीडर्स केवढे प्रश्न येतात, जेवढे प्रश्न येतात, त्या प्रश्नांमध्ये एक प्रश्न खरंच एक कॉमन असतो, किंवा आपण म्हणूया की एक समस्या मला मोठ्या प्रमाणात जाणवते आहे, की ओव्हर थिंकिंग. आणि त्या ओव्हर थिंकिंगमुळे, मोठ्या प्रमाणात विचार करण्यामुळे काय होते, तर आपण स्वतःच तर आयुष्य बदलवतोच, म्हणजे नकारात्मक करतोच, त्यावर अनेक वाईट परिणाम घडतात. पण आपण जेथे हजर असतो ना, आपण याचा अर्थ काय, नकारात्मक विचार करणारी, ओव्हर थिंकिंग करणारी व्यक्ती ज्या ठिकाणी हजर असते ना, तिच्या आजूबाजूचे लोक सुद्धा इरिटेट होतात. त्यांची सुद्धा एनर्जी लो होते. ते सुद्धा योग्य विचारावर कॉन्सन्ट्रेशन करू शकत नाही. ते सुद्धा त्यांच्या निर्णय क्षमतेमध्ये मागे पडतात. आणि म्हणून घरामध्ये जर एक जरी व्यक्ती अशी असेल, तरीही त्यांना मेडिटेशनला जोडणं नितांत गरजेचं आहे. कारण ते त्यांच्या त्या विचारांच्या ओझ्यामुळे इतरांवर जे विचारांचे
स्पंदन पाठवतात, जे व्हायब्रेशन्स पाठवतात, एवढंच नव्हे तर ते जे संवाद साधतात त्या संवादामधून अनेक वेळा अनेक वेळा अनेक वेळा इतरांच्या कार्याचा स्पीड कमी होतो, वेग कमी होतो. माझं माझ्या कामावर लक्ष केंद्रित आहे, मध्येच मला एखादा विषय येऊन टपकला की माझं लक्ष दुसरीकडे जातं आणि दुसरीकडे गेल्यानंतर मी काय करत होते त्याला खंड पडतो. बरोबर. बघा आता तुम्हाला माहिती आहे, अचानकच एखाद्याचा माईक सुरू झाला, अचानकच एखाद्याकडून काहीतरी वेगळा आवाज आला की आपली जी लिंक असते ती तुटून जाते ना. म्हणजे काय, आपल्या विचारांना वेगळी दिशा जाते आणि वेगळ्या दिशेला आपले विचार जायला लागले की जो विषय मला शेवटापर्यंत न्यायचा असतो तो थांबतो, म्हणजे अडथळा निर्माण होतो. आणि अडथळा निर्माण होणे म्हणजे काय, तर ओव्हर थिंकिंग मुळे असे अडथळे इतरांच्या आयुष्यामध्ये एका व्यक्तीमुळे निर्माण होतात. मग ती एखादी व्यक्ती ऑफिसमध्ये असू देत, मग ती एखादी व्यक्ती कुटुंबामध्ये असू दे, त्यामुळे अनेक सारे परिणाम होतात. कधी कधी तर ही जी ओव्हर थिंकिंग करण्याची पद्धत म्हणूया किंवा हा जो आजार आहे ना, हा अनुवांशिकतेने सुद्धा येतो. मग मला एक विचार करायचा आहे, जेथे कुटुंबामध्येच लोक ओव्हर थिंकिंग करणारे असतात, तेथे केवढी मोठी पंचायत, केवढं त्यांनी कसं सांभाळावं एकमेकांना, तेथे सगळ्यांनी ध्यान करण्याची गरज आहे. ओके. आता तुम्ही म्हणसाल मॅडम मेडिटेशन करा, ध्यान करा, मेडिटेशन करा, ध्यान करा, यांनी खरंच असं काही साध्य होऊ शकते का? आपल्या विचारांवर आपलं नियंत्रण येऊ शकते का? हात वर करा कोणाकोणाला हो वाटते. अनुभव कोणी कोणी घेतलेला आहे की मी माझ्या विचारांवर नियंत्रण आणलेलं आहे? प्रामाणिकपणे हो सांगा. छान. चला मग आता तुम्ही काय म्हणूया, थंब दिले तर तुम्हाला आता माईक सुरू करायचं आहे. बोला. आज बऱ्याच दिवसांनी आलात तुम्ही. स्मिता आणि संध्या यांना आपण ऐकून घेऊया आणि मग ओव्हर थिंकिंग वर छान एक सेशन घेऊया. दोघींनाही संधी, 2 येस. आणि हा एक वेळ असा होता ना की सेशन मध्ये मोठ्या प्रमाणात येस होते. ओके. आणि बोलायची नवी. आता मी तुम्हाला सगळ्यांना सांगते, मोठ्या प्रमाणामध्ये पी 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 वाल्यांची एनर्जी सध्या. बोला. पहिला नंबर कोणाला देऊ, स्मिता कदमला देऊ की संध्याला देऊ? बोला. संध्याला पाहिजे, करा माईक सुरू. अरे अनम्यूट करा, अनम्यूट. माईक सुरू करा. आत्मा नमस्ते सर्वांना. खूप दिवसांनी सेशनला आले मॅडम. अरे आजचा वा. टॉपिकचा विषय बघितला ना, ओव्हर थिंकिंगचं, म्हटलं चला आता आपल्याच बद्दल आपल्याला अनुभव सांगावा लागेल. अरे वा. बोला. मला खूप छान फरक पडला मॅडम, आपल्या मेडिटेशनमुळे आणि रेकीच्या सगळ्या प्रॅक्टिकल जे पण आहेत आपल्याला, त्यामुळे माझं ओव्हर थिंकिंग मला खूप होतं. ओव्हर थिंकिंगची सवय होती, त्यामुळे मग स्ट्रेस आणि डिप्रेशन खूप होतं. हं, नेगेटिव्ह थिंकिंग जास्त व्हायची. हं, तर मला खूप छान रिझल्ट आले रेकीच्या याच्यामुळे. आणि मेडिटेशनमुळे मूलाधार चक्र छान ऍक्टिव्ह झाल्यामुळे स्ट्रेस, अँझायटी, बीपी आणि सगळं स्ट्रेसच माझं पूर्ण निघून गेला आणि ओव्हर थिंकिंगची तर हं. पूर्णच हे गेली. आता इतकं छान पॉझिटिव्ह स्वतःमध्ये हे असतं, पॉझिटिव्ह थिंकिंग आणि आत्मविश्वास खूप छान जागृत झाला. त्यामुळे आयुष्यातले सगळे प्रॉब्लेम फेस करण्यासाठी खूप मनाची एक शक्ती, ताकद म्हणतो ना आपण, ती खूप छान मला मिळाली. आणि मला खूप छान रिझल्ट आहे रेकीचा. खूप खूप थँक्यू तुम्हाला मॅडम. खूप छान, खूप छान, खूप छान. काही प्रॉब्लेम त्यानंतर आहेत? हा, बोला बोला. आहेत प्रॉब्लेम्स आहेत, प्रॉब्लेम फेस करते. पण आता हं, त्याच्याकडे बघण्याचा पूर्ण दृष्टिकोन पूर्णपणे बदलून गेला. पूर्ण नेगेटिव्ह बरोबर. जो अप्रोच होता तो पूर्ण पॉझिटिव्ह मध्ये झालाय. आणि हा, कार्मिक आपल्या अकाउंट्स कसे असतात, त्याचं काय काय असतं जीवनामध्ये महत्व, ते पण हा, समजलं. त्यामुळे त्या प्रॉब्लेम कडे नकारात्मक ते बघण्याची दृष्टी होती की माझ्याच सोबत का होतं, मलाच हे का, मलाच अशी लोक का भेटतात, माझ्याच सोबत बरोबर. मी एवढं सगळं चांगलं वागते तरी मलाच का असं होतं. ते त्याच्या सगळ्याच्या प्रश्नांची उत्तरं मिळाली. आपले बरोबर. पूर्ण जे
ग्रँड मास्टर केल्यामुळे तर पूर्ण संपूर्ण 100% आंतर्बाह्य बदल झाला मॅडम. ग्रँड मास्टरने खूप शिकवलं आणि रेकीच्या प्रयोगांनी तर खूप छान रिझल्ट आले. त्यामुळे एक संपूर्ण जीवनच एक प्रकारे ट्रान्सफॉर्मेशन झालं म्हटलं तरी चालेल. खूप खूप या ब्रह्मांडाचे रेकीचे खूप धन्यवाद. खूप ग्रँड मास्टरचे खूप धन्यवाद. टॅरो आणि एंजल सगळे 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 कोर्स करून टाकले मी तुमच्याकडे. खूपच छान. आयुष्यामध्ये खूप पॉझिटिव्हिटी आली आणि निगेटिव्ह थिंकिंग आणि ओव्हर थिंकिंग कुठेच नाही आता. जे आहे एंजल ते अगदी स्वीकाराची भावना खूप छान. एक्सेप्टन्स प्रत्येक गोष्टीत आता ग्रॅटिट्यूड आणि प्रत्येक गोष्टीत एक्सेप्टन्स. बस हेच खूप सुंदर, खूप एवढंच सुंदर, सांग. खूप धन्यवाद. खूप सुंदर. आपल्या मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूटला खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप ग्रॅटिट्यूड. खूप खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. थँक्यू. काय विचारत होते मी आता? एंजलचा वापर केला कधी? हो मॅडम. करत असता ना? एंजल्सचा पण वापर केला. एंजल्सची पण प्रेयर करते, प्रार्थना हा. एंजल्सला इन्व्होक हम्म, करते. हम्म. पण आता कसं संपूर्णपणे एक्सेप्टन्स आणि शरणागती ती पत्करल्यामुळे म्हणजे हम्म. आता तेवढी वेळच येत नाही की आता खूप काही असं मागणंच आयुष्यात आता राहिलं नाही. जे आहे ते स्वीकार भावनेने. त्यामुळे इतका खूप बदल सुंदर. झाला आणि एवढं छान वाटतंय ना मॅडम की ते हा. आयुष्य आता जे बाबा आपण फक्त नेगेटिव्ह गोष्टींकडेच पाहत होतो की माझ्या आयुष्यात बरोबर. हे नाही आणि त्या तक्रारी हे कमी आहे ते कमी आहे. पण आता आता असं झालं की काय आहे माझ्याकडे हा. म्हणजे जे कोणाकडे नाही ते आपल्याकडे भरभरून आहे. मग त्या तो म्हणजे ग्रॅटिट्यूडची भावना खूप झाली आता. बरोबर. त्यामुळे ते तक्रारीच नाही राहिल्या आता काही मागणंच नाही राहिलं. खरंच आहे. खूप छान, खूप सुंदर. आनंदी आनंद सगळीकडे. असेच राहा, छान राहा, आनंदी राहा आणि इतरांच्या आयुष्यामध्ये बदल घडवून आणण्यास छान माध्यम व्हा. थँक्यू. थँक्यू संध्या. थँक्यू. आपल्याला वेलकम टू. आता कंपल्सरी सगळ्या ग्रँडमास्टर्सला घेऊन सकाळचं मेडिटेशन करायचं आहे. आपण या दृष्टिकोनातून पुढच्या महिन्यापासून पावलं उचलणार आहे. तसं तर सगळ्यांना बोलवतच असते. पण आपली लिंक आपण अजून वाढवली नव्हती. आता मे मध्ये आपण लिंक वाढवूया आणि मग एक एक ग्रँडमास्टर कंपल्सरी मेडिटेशन करते की नाही करत आणि ग्रुप मेडिटेशनची एनर्जी अधिक चांगल्या प्रकारे वाढवूया. ओके. नक्कीच. खूप छान. थँक्यू. स्मिता. म्हणजे स्मिता आल्या आल्या आल्या. आत्मा नमस्ते. हा नमस्ते मॅडम. बोला, कसे आहात तुम्ही? मस्त. रेकीने खूप ऊर्जा दिलेली आहे. खूप छान वाटतं. मनामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण झाली. हम्म, विचार पण तसेच चांगले. हम्म, काही असले तरी पण नाही होणार. एकच हम्म, होणार. हम्म, हम्म, सक्सेस. हम्म, अडचणी येत आहेत त्याच्यावर बर. मात करत पुढे चाललं. खूप छान. प्रश्न सुटतायत हम्म, हळूहळू सगळे. हम्म, आणि रेकीचे खूप खूप आभार तुमचे पण. तुमचे साह्य एंजलचे. एंजल पण हम्म. नेहमी सोबत बरोबर असतात. ओव्हर थिंकिंग वर हे मिळालं का आपल्याला? हो. आता ही हम्म, केस होती ती आम्हाला म्हणजे असं वाटत होतं की पुढे जावं लागेल. पण हम्म, निश्चय केला होता की होणार, सक्सेसफुल होणार. हम्म, आणि आपल्या समोर ते येतील आपल्या ऍडजस्ट करण्यासाठी. हम्म. आली लोक. आपल्याला पुढे म्हणजे केस दाखल करावी लागली नाही. खूप छान. खूप सेटलमेंट मस्त. झाली. हम्म. तर माझी इच्छा होती की यांनी यावं समोरासमोर. जे आहे हम्म, माझं ते मला काढून द्यावं. पुढचा जो प्रश्न होता तो ब्रह्मांडाने अगोदरच सॉल्व्ह हम्म, केला. पुढे हम्म, जो हम्म, निर्माण होणारा प्रश्न हम्म, तो हम्म, solve हम्म, केला. आणि तो स्वीकारला. ठीक आहे पुढे होणारा तो आता आलाय ना तो सक्सेसफुल हम्म. आपण होणार बरोबर. आहे. त्याच्यामुळे खूप खूप ब्रह्मांडाचे आभार आहेत. लेकीचे पण आणि तुमचे पण. तुमचे साह्य नेहमी आहेत. आणि आता मेडिटेशन होत नव्हतं तेवढं तरी सुद्धा ऊर्जा ती मला मिळत होती. फक्त खूप हवा छान. हम्म, ब्लेसिंग देत होते. हम्म, कारण कामामध्ये आता महिनाभर काम चालू होतं. हम्म, मेडिटेशन नेहमी करायला मिळत नव्हतं. हम्म. पण ब्लेसिंग मुळे मला ती ऊर्जा मिळत होती. खूप सुंदर. खूप सुंदर. ब्लेसिंग घरामध्ये आहे म्हणजे एनर्जी चांगली राहते. सगळ्यामध्ये बरोबर. अनुभव छान यायला. थँक्यू. थँक्यू. थँक्यू मॅडम. थँक्यू.
आत्मा नमस्ते स्मिता. आत्मा नमस्ते खूप मॅडम. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. बघा, मी सेशनच्या सुरुवातीलाच तुम्हाला 2 उदाहरणं सांगितली आहेत की हो, खूप चिंता. स्मिताताई आल्या होत्या तेव्हा आपल्या आज योगायोगाने ह्या दोघेही हजर आहेत. म्हणजे काय माहितीये का, सेशनला येतानाही त्यांनाही माहिती आहे त्यांची स्थिती काय होती दोघींनाही, आणि सर्व ग्रुपला माहिती आहे की खरंच केवढे ते विचार होते, केवढे ते प्रश्न होते डोळ्यासमोर. आज रोजी हेच लोक इतरांना प्रोत्साहन देत आहेत. म्हणजेच काय तर ब्रह्मांडीय ऊर्जा. थँक्यू. बस, हो. दुसरे शब्द नाहीयेत. काय काय सांगणार पर्सनल आयुष्यामधलं, नाही सांगता येत. नाही. अनेक प्रश्न असतात की आपण नाही शेअर करू शकत. अनेक स्वप्न आहेत जे नाही शेअर करू शकत. अनेक घडामोडी आहेत ज्या नाही शेअर करू शकत, आणि त्या आपल्याला मागे 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 ओढतात. मग या ब्रह्मांडी ऊर्जेमुळे काय होते, तर आपण आपले चक्र बॅलन्स करतो. अनेक चिंता आहेत अनेक लोकांना. मी तुम्हाला मोठ्या प्रेमाने सांगेल, कुठली चिंता का निर्माण झाली आहे, कशी निर्माण झाली आहे, याचं निर्माण होण्याचं काय बरं कारण आहे, मी तुम्हाला सांगेल नक्कीच. करूया सुरुवात. येस, ओव्हर थिंकिंग. नक्कीच सगळ्यांना माहिती आहे ओव्हर थिंकिंग म्हणजे काय. ए टू झेड सगळ्यांना माहिती आहे ओव्हर थिंकिंग म्हणजे काय. अनेकांनी अनुभवली आहे. पण आपल्याला बघायचं आहे की खरंच मी त्या ठिकाणवरून आहे का, किंवा मी म्हणूया की मला कधीतरी ओव्हर थिंकिंग होती का. आपण स्वतःचं निरीक्षण करूया. आपल्याला आज मी तुम्हाला सांगितलं आहे की ओव्हर थिंकिंग थांबवूया, आपल्या अंतरात्म्याचा आवाज ओळखूया. याच विषयाला धरून मला सेशन न्यावं लागेल, म्हणून मी थोडी थोडी थांबत बोलते, कारण विषय भरकटला की सगळं भरकटून जातं. मग त्या बॅनरवर जो काही विषय आपण टाकलेला आहे तो राहून जातो. आपल्याला तेवढ्याच विषयापुरतं बोलायचं आहे आजच्या सेशन मध्ये मोठ्या प्रेमाने. बघा, आपल्याला ना आपल्या मनामधील विचार आणि या विचारांमधील गुंतागुंत, त्यातून निर्माण होणारा तणाव प्रत्येकाने घेतलेला आहे. आणि प्रत्येकाला असं वाटते आहे या धावपळीच्या जगामध्ये मला या तणावामधून बाहेर पडायचं आहे. पण ह्या बाहेर पडण्यासाठी मार्ग आपण बाहेर शोधतो आहे, आणि तो बाहेर शोधण्याचा नसून तो मार्ग तुमच्या आतमध्ये आहे. तुम्हाला असं कधी झालंय का? समजा, छोटीशी गोष्ट विचारते मी, छोटीशी. मी दिसते ना तुम्हाला सगळ्यांना? अंगठा दाखवा. हा, छोटीशी गोष्ट विचारते. समजा आपण एखादा मेसेज पाठवला मेसेज, आणि तो मेसेज झाला समोरच्याकडून, पण त्यांनी रिप्लाय दिला नाही. मग प्रश्नांची, विचारांची मैफिल तुमच्या आणि माझ्या विचारात सुरू झाली. मॅडमनी मेसेज तर पाहिला, आजच पाठवलेला आहे मॅडम, पेंडुलम पूर्व पश्चिम दाखवते आहे. मग आता काय उत्तर देऊ? माझ्याच्याने उत्तर देणं झालं नाही. बरोबर, मी दुसऱ्या कामामध्ये होती. विचार सुरू का नसेल दिला? माझ्याबद्दल पॉझिटिव्ह विचार नाहीये का मॅडमच्या मनामध्ये? अमुक ढमुक टमुक टमुक अनेकदा सुरू होऊ शकतो. ग्रँडमास्टर लेवलवर, तुमच्या लेवलवर नाही होत, पण सुरुवातीला जेव्हा तुम्ही या स्थितीत होता तेव्हा नक्कीच. आता जे लोक ऊर्जेसोबत जुळलेले नाही त्यांच्या आयुष्यामध्ये हे होतेच होते, की एखादा मेसेज आपण आपल्या मुलांना, मिस्टरांना पाठवला, आणखी कोणाला पाठवला, पण त्यांनी जर तो सीन केला आहे पण रिप्लाय नाही, तर मग विचारांची मैफिल जे सुरू झाली. माझं काही चुकलं असेल का? त्यांनी मला उत्तर दिलं नाही का? त्यांचं माझ्यावर मत काय आहे? अरे 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 अरे, विचारूच नका. का होत असतं ओव्हर थिंकिंग? एकच उदाहरण नाही, हजारो उदाहरणं आहेत, हजारो. सांगता सांगता डिक्शनरी भरेल, एक कादंबरी लिहिल्या जाईल, जास्त पण कमी नाही. ओव्हर थिंकिंग म्हणजे फक्त जास्त विचार करणं नाही की मॅडम मी खूप विचार करते, याला ओव्हर थिंकिंग म्हणतात. ओव्हर थिंकिंग म्हणतात की मी तोच 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 विचार करत राहते, तेच घोकनपट्टी करत राहते, पुन्हा 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 पुन्हा.
मी पुन्हा पुन्हा भूतकाळात जाते, पुन्हा तो विचार करते, पुन्हा तिकडे जाते, पुन्हा जाते. का होत असतं ओव्हर थिंकिंग? तर बऱ्याच वेळा भूतकाळामध्ये घडलेल्या काही चुका किंवा मग आपण म्हणूया मिस्टेक्स, रिग्रेट्स असतात अंतर्मनामध्ये. कधी फ्युचर आपण कसं घडवणार आहे, करिअर कसं घडवू याची भीती असते, सोशल मीडियाची कधी भीती असते, कधी कधी काय जर असं झालं तर, जर तसं झालं तर, जर तसं झालं तर, जर तसं झालं तर, ते जर मोठा प्रॉब्लेम क्रिएट करतो. आज हे घरी आले आणि जर भाजी आवडली नाही तर झाली ओव्हर थिंकिंग सुरू. छोटसच कारण सांगते मी. आज मला घरी जायला उशीर झाला आणि बायको घरी रागावलेली असली तर ओव्हर थिंकिंग सुरू. मी टॅरो रीडर्स आहे. ऍज अ टॅरो रीडर्स मी तुम्हाला हजारो उदाहरणं सांगू शकते. बोलूया आपण त्यावर. परीक्षेचा निकाल नाही लागला अजून, पण मनामध्ये 100 प्रश्न तयार. मी पास होईल का? मार्क चांगले पडतील का? काही नापास झालं तर आई बाबा का? माझं कधी संपेल का? अरे ते विद्यार्थी बिचारे झोपत नाही. आणि या ओव्हर थिंकिंग मुळे काय होते तर निर्णय घेणं कठीण होते. सततचं टेन्शन, एन्झायटी राहते आणि नकळतपणे कॉन्फिडन्स कमी होतो. आपल्या शरीरावर, मनावर त्याचा परिणाम होतो. शरीरावर परिणाम असा होतो, झोप येत नाही, थकवा येते, डायजेशन प्रॉब्लेम निर्माण होतात, नात्यांवर परिणाम होते ओव्हर थिंकिंग मुळे. आलाय सगळ्यांच्या लक्षामध्ये? आता कोणाकोणाला स्वतःचं आयुष्य बऱ्यापैकी समोर आलं, जणू टीव्ही फिरत आहे. करता मग सर्व सन्माननीय सदस्य व्हिडिओ सुरू प्लीज, मोठ्या प्रेमाने सांगतेय. आलंय ना आयुष्य असं समोर आलं आहे, टीव्ही सारखं फिरत गेलं. मार्ग हवे आहे, मार्ग काढायचे आहेत नक्कीच. आणि खरं म्हणसाल ना, एवढी विचार करूनही प्रत्यक्ष जे काय घडत होतं ना ते योग्य होतं. आपण विचार करत होतो. का बरं बघला नसेल? का बरं 10 मिनिट घरी यायला उशीर झाला असेल यांना? आपण जो विचार करत होतो ती गोष्टच नसते, गोष्ट वेगळीच असते. आपल्याला हे विचारांचं सायकल थांबवायची आहे आणि त्यासाठी आपल्याला स्वतःला छान सकारात्मकतेकडे न्यायचं आहे. आणि हे कोण नेऊ शकणार आहे आपल्याला? ब्रह्मांडीय ऊर्जा. ब्रह्मांडीय ऊर्जा नेऊ शकणार आहे. ही नेणार आहे आपल्याला आध्यात्मिक दृष्टिकोनातून. मात्र काम करणार आहे ही आध्यात्मिक ऊर्जा विज्ञान आणि मानसशास्त्राला धरून आपल्या सबकॉन्शियस माइंडला ट्रेन करावं लागेल. छान त्याला शिकवावं लागेल तू काय विचार करायचा आहे काय नाही. आणि अगोदरचं भरलेलं गाठोडं हळूहळू हळूहळू काढावं लागेल, नष्ट करावं लागेल, नष्ट करावं लागेल. आणि हे खरंच शक्य आहे असं वाटते का तुम्हाला? तर हो, हे सगळं शक्य आहे. एक सशक्त प्रभावी हीलर हे सहजपणे करू शकतो आणि हे करण्याची क्षमता तुमच्या, माझ्या प्रत्येकामध्ये आहे. हा व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येक व्यक्तीमध्ये आहे. आणि मी तुम्हाला एक खरं सांगू, जेव्हा एखादी व्यक्ती ओव्हर थिंकिंग करते ना, खूप जास्त तेच 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 करते ना, ते मध्ये अटकलेलं जे मन आहे ना, या ब्रह्मांडाकडून आपल्याला जी छान ऊर्जा येते ना, त्या ऊर्जेपासून तुटलेलं असतं. ते ऊर्जा मोठ्या प्रमाणात घेऊ शकत नाही. आता
आपल्याला सगळ्यात पहिले येथे करावं लागतं की ही तुटलेली नाळ वैज्ञानिक दृष्टिकोनातून, मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून, आध्यात्मिक दृष्टिकोनातून कशी पुन्हा जोडून आणता येते हे आपल्याला शिकायचं आहे. करते आहे नकारात्मक विचार मोठ्या प्रमाणामध्ये करत असताना त्या ब्रह्मांडाकडून येणारी ऊर्जा आपण अत्यल्प किंवा घेत नाही. सकारात्मक ऊर्जा, चैतन्य शक्ती आपल्या आतमधील कमी होते. तुम्हाला असं जाणवलंय का की एखादी व्यक्ती खूपच विचार करते, बघा घेत नाही याचा अर्थ काय, तर ती अत्यल्प घेते. ती जी रेष आहे ना ती तुटत 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 अत्यंत कमी प्रमाणात येते. जसा प्राणशक्तीचा सोर्स आपल्या शरीरामध्ये वाढतो तशी आपली त्या नकारात्मकतेसोबत लढण्याची क्षमता वाढते. ती आपल्याला वाढवायची आहे. असं तुम्ही अनुभवलं आहे का कधी की एखादी व्यक्ती आहे तेच त्याच चिंतेमध्ये राहते, तिच्या जवळही बसलं ना की डोक्याला टेन्शन येते, आपण जवळही बसायला नाही म्हणतो. हात वर करा, हा अनुभव कोणी कोणी घेतलाय आहे ना? येस. आपण त्यांना टाळतो की त्यांच्या जवळ जाऊन बसतो, त्यांची गोष्ट ऐकायला? मला सिरियसली सांगा. माईक सुरू करा. मोनाली माईक सुरू करा. बोला स्मिता, काय करतो आपण? आपण त्यांना टाळतो. आपण त्यांना टाळतो. मोनाली? आपण त्यांना टाळतो, अवॉइड करतो. अशा लोकांच्या संपर्कात पण जावंसं नाही वाटत. काय होते आणि संपर्कात गेलं की काय होते मला सांगा. जास्त जाणवते, निगेटिव्हिटी जास्त जाणवते. आणि आणि आपण जेव्हा मेडिटेशन, ध्यान धारणेच्या प्रवाहामध्ये यायला लागतो तेव्हापासून आपल्याला आपोआपच असं वाटायला लागतं की नको, इथं मी जायलाच नको, किंवा मी इथं थांबायला पाहिजे, असं आपोआप वाटायला लागतं काही दिवसांनी. एनर्जी आपल्याला फील होते. ओके. आणि जर काय एखाद्या आणि व्यक्तीला मॅडम असं पण वाटतं की तुला सारखा तो जप मग त्याचाच करत बस, म्हणजे आणखीन तू पुढे जाशील. मग आम्हीच तुझ्या पाठी, म्हणजे आम्ही लांब जातो तुमच्यापासून, म्हणजे आम्हाला तेवढं बरं वाटेल. म्हणजे तुला जर आम्ही अच्छा, दिसतो समोर तर तुम्हाला असं वाटतं की जपमानच एक झालं आलं की आमच्या समोर तेच तू बोलत राहणार असेल तर आम्ही जातो बाबा, तू कर काय करायचंय ते, आणि आम्हीच लांब होतो तुझ्यापासून असं. म्हणजे लोक लांब होतात की नाही? बरं, बरोबर आहे. येस. कधी कधी तिरस्कार नाही, आपल्या जवळची व्यक्ती आहे, आपण त्यांचा तिरस्कार नाही करू शकत, पण मग त्या गोष्टीचा त्रास होतो. आणि म्हणून मग आपल्याला लांब जावंसं लागतं. बघा, गिरीश दादांनी सांगितलं, मोनानी सांगितलं, यांनी सांगितलं, या सगळ्या गोष्टीचा अर्थ असा होतो की एनर्जी लेवल लो असली तेथे माणूस थांबू शकत नाही, तेथे व्यक्ती जास्त एनर्जी जमा करू शकत नाही. एनर्जी लेवल तिथे हाय आहे, तेथे खूप चांगल्या प्रकारे आपल्याला तो ऑरा पण छान वाटत असतो. बरोबर की नाही? येस. आपण पुढे चालूया. बघूया बरं आपण पुढे काय करायचं, काय आहे आपल्याला, काय करायचं आहे आपल्याला, आता आपण बघूया. चला, तर आता आपण थोडस पुढे जाऊया आणि बघूया आपण काय. तर या तुटलेल्या मनाला ऊर्जेसोबत जोडायचं आहे, आध्यात्मिक ऊर्जेसोबत जोडायचं आणि पुन्हा ऊर्जावान करायचं आहे, पुन्हा ऊर्जावान करायचं आहे. ओके. करूया आपण आपण म्हणूया आपला मेंदू हा छान सक्रिय करूया. त्यामध्ये असलेल्या डिपोमाइन डोपामाइन इम्बॅलन्स झालेला आहे, तेथे कुठेतरी भीती आली आहे, गिल्ट आलेली आहे, कुठेतरी काहीतरी नकारात्मक ऊर्जा आली आहे. ह्या अनेक साऱ्या गोष्टी वैज्ञानिक दृष्टिकोनातून आपल्याला बघायचं आहे. मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून आपण विचार करूया की आपल्याला प्रोटेक्शन घ्यायचं आहे स्वतःला. ओके. का, व्हॉट इफ, जर ते यामधून बाहेर निघायचं आहे आणि आध्यात्मिक ऊर्जेचा वापर करून हे निर्णय, ही घालमेल, ह्या सगळ्या गोष्टी संपवायच्या आहेत. डॉक्टर काय म्हणतात, तर डॉक्टरांचं म्हणणं असं आहे की कुठेतरी
आपल्या शरीरामधील हार्मोन्स इम्बॅलन्स झाल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडतात. यस, याचा शरीरावर काय परिणाम होतो तर कुठंतरी हृदयाची गती वाढणे, झोपेचं थकवा, नंतर अपचन, ह्या सगळ्या गोष्टी जे आपण अगोदर बोललेलो आहे की नाही. मग ब्रह्मांडीय ऊर्जा रेकीचं काय म्हणणं आहे, या ब्रह्मांडातील ऊर्जेचं, आध्यात्मिक ऊर्जेचं काय बरं म्हणणं आहे. तर ओव्हर थिंकिंग म्हणजे काय, तर तुमचं बिघडलेलं आज्ञा चक्र आणि सहस्त्रार चक्राचं असंतुलन आहे. तुम्ही तुमच्या उच्चतर आत्म्यासोबत जोडलेले आहात. तुमचा उच्चतर आत्मा तुमच्या या शरीरामध्ये असलेला, म्हणजे आपण आपल्या हायर सेल्फ सोबत जोडला आहे. आणि माईक माईक सगळ्यांनी बंद करा ना प्लीज. आपल्या हायर सेल्फ कडून येणाऱ्या सूचना आपला सोल योग्य प्रकारे स्वीकारू शकत नाही आहे आणि त्या प्रकारे आपण योग्य कार्य करू शकत नाही आहे. माझं सहस्रार चक्र योग्य कार्य करत नाही आहे, माझ्या नाडी मंडलामध्ये मोठ्या प्रमाणात ऊर्जा नाही आहे आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत. यस, सगळं मिळून मिसळून एकाच जागेवर येते. काय, मानसशास्त्र, अध्यात्मशास्त्र आणि विज्ञान, आरोग्यशास्त्र, सगळं डॉक्टर साहेब एकाच जागेवर आहेत. जेथे चक्र आहे तेथे ग्रंथी आहे. ह्या ज्या सगळ्या ग्रंथी आहेत, पिनियल ग्रंथी, पिट्युटरी ग्रंथी, डोपामाइन वगैरे, हे काही जे काही सगळं आहे, हे सगळे चक्रांच्याच सानिध्यामध्ये आहे. ओके, हे सगळं आपल्याला अशाच प्रकारे समजून घ्यायचं आहे आणि उमजून घ्यायचं आहे आणि अंगीकारायचं आहे स्वतःमध्ये. तर माझ्या एवढा जीव तोडून सांगण्यामध्ये एक फायदा होईल. असंतुलित आज्ञा चक्र आणि सहस्त्रार चक्र म्हणजे मनाला दिशा नाही. आपला आत्मा विसरला आहे ती योग्य प्रकारे कार्य करणं, किंवा ती एनर्जी कमी पडत आहे. आणि ब्रह्मांड ऊर्जा काय करते, तर या ब्रह्मांडामधील ही निखळ नैसर्गिक ऊर्जा, ही जैविक ऊर्जा आपल्याला पुन्हा त्या हायर सेल्फ सोबत जुळण्यासाठी मदत करते. आपल्या इमोशनल बॉडीद्वारे आपल्या मेंटल बॉडीमध्ये साठलेले विचार रिलीज करण्यासाठी, शांत करण्यासाठी कशा प्रकारे ही ऊर्जा काम करेल, तर ही ऊर्जा आपल्या आतमध्ये अशी इंटिग्रेट होणार आहे, येणार आहे आणि ही ब्रह्मांडीय ऊर्जा जेथे विचारांचा उगम होईल तेथे ते विचार शांत करेल. अरे मॅडम, ऊर्जा आली, विचार शांत केले आणि झालं. अर्ध्या तासात असं होईल का, तर सख्यांनो नाही. ही प्रोसेस वारंवार रोज ध्यानाच्या स्वरूपामध्ये होत राहील, होत राहील, होत राहील. प्युरिफिकेशन, 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 असे आतल्या 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 खोल्या आहेत सगळ्या. आतमध्ये सबकॉन्शियस माइंड मध्ये एक एक बाहेर येईल, एक एक निघून जाईल, एक एक बाहेर येईल, एक एक निघून जाईल त्या खोलीमधून विचार. असं समजा की एकामागे एक, एकामागे एक, एकामागे एक खूप साऱ्या खोल्या आहेत आणि एका एका खोलीमधला पहिली खोली साफ, दुसरी साफ, तिसरी साफ, अशा प्रकारे होत आहे. आणि आपलं हे त्रिनेत्र आणि सहस्रार चक्र आपलं क्लीन व्हायला लागलं की आपोआप त्या सगळ्या गोष्टी होत जाणार विचारांवर. मग फक्त ह्या दोनच चक्र बॅलन्स असणं म्हणजे ओव्हर थिंकिंग थांबणं आहे का, तर मुळीच नाही, मुळीच नाही. अनेक वेळा असं होतं असं होतं की उदाहरणांचा जर विचार केला आपण, तर अनेक असे उदाहरण आहेत की त्या प्रकरणामध्ये, त्या प्रकारामध्ये वेगवेगळं चक्र बिघडलेलं असतं आणि त्या बिघडलेल्या चक्राचा आपल्या विचारांवर परिणाम होत असतो. करूया, एक एक उदाहरण समजून घेऊया का? बघूया बरं, बघूया. आपल्या आयुष्यामधील अडथळ्यांच्या पलीकडे जाऊन शांतता कशी अनुभवता येते ऊर्जेच्या माध्यमातून, खरंच बघूया. मोठमोठ्या गोष्टी सांगा, भूलथापा द्या, असं नाही, तर हळूहळू हळूहळू त्या मार्गावर चाला आणि स्वतःला नकारात्मक विचारांपासून
मुक्त करूया. आलाही तर त्याला करूया. हे टेक्निक शिकून घेऊया. ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी सोबत जोडूया. विचार करणं काही वाईट आहे का? नाही. वारंवार तोच विचार करणं, तेथेच परत येणं, हे चूक आहे. आणि मग मनामध्ये सुरू असलेला तो गोंधळ काय आहे ना, मन विज्ञान असं म्हणत आहे की आपण जास्त विचार करतो तेव्हा मेंदू सतत सतत ऍक्टिव्ह राहतो, त्याला विश्रांती मिळत नाही. शरीरामधील स्ट्रेस निर्माण करणारे हार्मोन्स तेव्हा वाढतात, त्यामुळे थकवा, झोपेचा प्रश्न, नंतर मग पचन संस्था बिघडणं, ह्या सगळ्या गोष्टी त्यामुळे होतात. आणि मानसशास्त्राचा विचार जर करसाल तर बऱ्याच वेळा भीती, गिल्ट आणि यामुळे येणारे स्वप्न सुद्धा झोपेवर आणि विचारांवर काम करतात. एक सांगू तुम्हाला, आणि ओव्हर थिंकिंग म्हणजे विचार नाही तर ना एक मानसिक थकवा आणते मनाला. थकून जातं माणूस विचारांनी, की नाही. आणि जेव्हा मन त्याच विचारांमध्ये अटकतं ना, तेव्हा आपली घेण्याची क्षमता कमी होते. का होते कमी? का होते कमी मानसी? ते यासाठी कमी होते की ते विचार करत असताना काय होते, हार्ट चक्र ब्लॉक होते. आपलं हार्ट चक्र ब्लॉक होते. हार्ट चक्र ब्लॉक झालं म्हणजे सांगा, कोण सांगणार आहे? बोला, मी सगळ्यांना शिकवलं आहे. बोला, माईक सुरू करा. खालचे तिघही चक्र ब्लॉक व्हायला सुरुवात होते. यस, पण तरीही महत्वाचं म्हणजे हार्ट चक्राजवळ चावी आहे या ब्रह्मांडाकडून ऊर्जा घेणाऱ्या सहस्त्रार चक्राची. खालचे बिघडायला सुरुवात होते, त्यात प्रश्नच नाही, तुझं बरोबरच आहे. पण येथून हे ओपन आहे तेव्हा सहस्त्रार मधून येणारी ऊर्जा सहजपणे मिळवू शकतो आपण. आणि जर हार्ट ब्लॉक आहे तर नाही. हार्ट चक्र ओपन असेल तेव्हाच आपण ब्रह्मांडातील ऊर्जा सहस्त्रार मधून घेऊ शकतो. ही चाबीच आपण लॉक करून ठेवतो. म्हणून म्हटलं आहे की त्या हायर सेल्फ सोबत आपलं कनेक्शन आपण तोडून ठेवतो, चुकीच्याच ठिकाणी नको तेच सुरू ठेवतो डोक्यामध्ये. हे आपल्याला करायचं नाहीये. आपल्याला छान पॉझिटिव्ह राहायचं आहे. आणि ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी सोबत जोडल्यानंतर आपण सहजपणे यावर मात करू शकतो. आपण काय आहे तर आपण प्रकाश आहे. आपण म्हणजेच प्रकाश आहे. आपण जर रेकी या ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जोडलो तर आपल्या आतील प्रकाशाची जाणीव आपण करूया आणि आपण स्वतःला ऊर्जावान करूया. ऊर्जावान करत असताना आपल्याला स्वतःमध्ये रोज एक बदल घडवून आणायचा आहे. काय तर आपल्याला प्रेमा स्वतःला आपण जे मेडिटेशन मध्ये दिलेले अफर्मेशन आहेत, आपल्या विचारांना आपल्याला योग्य दिशेने न्यायचं आहे. आपल्या श्वासाला आपल्या योग्य दिशेने न्यायचं आहे. ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी सोबत जुळत असतो तेव्हा या ब्रह्मांडासोबतची आपली नाड आपल्याला घट्ट करायची आहे आणि आपलं अंतःकरण अधिक स्पष्ट आणि नकारात्मकतेपासून मुक्त करायचं आहे. या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला काय करावं लागेल सांगा? सांगा. मेडिटेशन मॅम. मेडिटेशन मॅडम. जेव्हा कित्येक लोक, आता कित्येक ग्रँड मास्टर्स अनेक जणांना हिलिंग देत असतात आणि हिलिंग देत असताना किंवा मेडिटेशन करत असताना अनेक जण सांगतात की मॅडम, अगोदर आम्ही जेव्हा सेशनला बसलो तेव्हा आणि आता आमच्या स्वतःमध्ये खूप बदल जाणवतो आहे. का तर आमचे चक्र बॅलन्स होत आहेत. लक्षात घ्या मी काय म्हणते आहे, कुठेच चमत्कार नाही. ओके. आणि असं सुद्धा होतं की हो, मला पहिल्यांदाच असे छान विचार यायला लागले, कारण ब्रह्मांडीय ऊर्जे रेखी सोबत जोडतो तेव्हा आपण आपल्या विचारांवर प्रकाश टाकायला शिकतो. तेथे आपण फोकस करायला शिकतो. काहीच नाहीये. कधी कधी फक्त 5 मिनिटाचं मेडिटेशन सुद्धा आपल्याला एवढं ताजतवानं आणि छान करून देतं ना की विचारूच नका.
किती किती सांगणार आम्ही उदाहरणं. विचार कितीही बोलू शकतो, कितीही उदाहरणं सांगू शकतो. विद्यार्थी दशेमध्ये किंवा आपण एक विचार करूया, 20 ते आपण थोडस असं जाऊया, 20 ते 30 वर्ष आपण असं विचार करूया, छोटे मुलं, छोट्या मुलांना खूप मोठं टेन्शन आहे. तुम्हाला माहिती आहे, छोट्या मुलांसोबत जेव्हा मी संवाद साधते ना, स्ट्रेस येतो एक्झामचा. आम्ही तर मोठं झालं तेव्हा आम्हाला 10वी मध्ये समजलं होतं थोडासा स्ट्रेस एक्झामचा असतो म्हणून. तुम्हाला पण ना आहे ना? आता ते दुसऱ्या वर्गातल्या सेकंड स्टँडर्डच्या विद्यार्थ्यांना स्ट्रेस समजतोय. हा स्ट्रेस त्यांना देतो कोण? बघा, मम्म्यांनी कसं म्हटलंय, मम्म्याच देतात. यस, आहे ना. का देतात मम्मी पप्पा त्यांना स्ट्रेस? कारण मम्मी पप्पाला आतापासून त्यांच्या करिअरचीच पडलेली आहे. वर्तमानात नाही, आपण अत्यंत जास्त प्रमाणामध्ये भविष्य काळात जगतोय. आपण भूतकाळात नाहीतर मग भविष्यामध्ये जगतो. आणि आपण जगत असताना बघा बघा, सगळ्या मम्म्यांनी इथं स्वतःच म्हटलंय, मी कुठंच म्हटलं नाही. तुम्हीच म्हटलं की आई बाबा स्ट्रेस देतात. मग मला एक सांगा, आपणही चिंतेत आपल्या लेकरांना तेच करा की नाही? आपल्याला हे करायचं नाही. आपल्याला स्वतःही चिंतामुक्त जगायचं आहे, स्वतःला पॉवरफुल जगायचं आहे. याचा अर्थ असा नाही की करिअर नाही घडवायचं. करिअर सुद्धा खूप छान घडवायचं आहे मुलांचं, मुलांना सुद्धा खूप छान घडवायचं आहे, पण मात्र सहजतेने घडवायचं आहे. आणि जेवढा विचार करून आणि तेवढा स्ट्रेस देऊन आणि स्ट्रेस घेऊन जे होत नाही ना, ते सगळं सहजतेने होतं. ओके, सहजतेमध्ये शांतता आहे, प्रेम आहे, आनंद आहे, सगळ्या गोष्टी आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये जो आहे तो स्ट्रेस आहे. टॅरो माध्यमातून अनेक वेळा अशा गोष्टी घडतात की 20-30 वर्षाच्या मुलांचं करिअरचे प्रश्न त्यांच्यासमोर खूप आहेत. थोडस कॉलेजला काय गेलं आणि काय म्हणू आपण, ते शेवटच्या सेमिनारला ते इंटरव्ह्यू काय सुरू झाले ना त्यांचं, हा कॅम्पस काय सुरू झाले ना, की ना त्यांना खूप टेन्शन येतं. समजा कॅम्पस मध्ये नाही सिलेक्शन झालं तर का भविष्यामध्ये नोकरी मिळणारच नाही असं थोडी ना आहे. तुमच्याकडे डिग्री आहे, तुमच्याकडे स्किल आहे, तुमच्यामध्ये जर ताकद आहे ना, किंवा तुमच्या आतमध्ये जर ऊर्जा आहे, तुम्ही जर बुद्धिमान आहात, ज्या अर्थी तुम्ही डिग्री घेऊन पास होता, मेहनत घेऊन पास होता, त्या अर्थी तुम्हाला जॉब मिळणारच आहे. पण एवढा स्ट्रेस दिलेला असतो त्या मुलांना की विचारूच नका. मेन म्हणजे ना, माझं करिअर अजून, मला करिअरच्या बाबतीमध्ये क्लिअरिटी आली नाही आहे, मी काय करू, तो पहिले टेन्शन की मी काय करू, हे टेन्शन. मग सिलेक्शन होणार काय याचं टेन्शन, सुरूच सगळ्या गोष्टी सुरूच. काय करावं? मग मला एक विचारायचं आहे, तर येथे जे काही आहे, एआयचं टेन्शन. आता तर ते एआय त्यांच्या फील्डमध्ये आहे ना, तर मग परत त्यांचे प्रश्न येतात, मॅडम आम्ही आता सिक्युअर आहेत का, की आम्ही आता इथे आमचा जॉब चेंज करू? मॅडम आता मी विचार करू का की जॉब चेंज करू? तोच विचार, तोच विचार, तोच विचार. फक्त एआयच्या भीतीने किती किती लोकांना खूप टेन्शन आलंय आणि अधिक कन्फ्युजन वाढवलं आहे. झालंय असं. यस, कितीही उदाहरणं देऊ शकतो, पण मी एवढं सांगेल की येथे जी चिंता निर्माण झाली आहे, ती चिंता निर्माण झालेली कशामुळे आहे? सोलर चक्रामुळे. करिअरच्या चिंता कुठं निर्माण झाली आहे? धैर्य, धडाडी, नेतृत्व, निर्णय क्षमता, मी हे करू शकते, ही क्षमता कुठून कमी झाली? सोलर मधून कमी झाली. बिघडलं सोलर चक्र आणि वाढली ओव्हर थिंकिंग. कळतंय का? म्हणजे
हा ब्लॉक कुठं निर्माण झाला, तर हा ब्लॉकेजेस निर्माण झाला मणिपूर चक्रामुळे. कारण मी जो निर्णय घेत आहे त्यावर माझा विश्वास कमी पडत आहे. आणि म्हणून आता त्यांना ऊर्जेसोबत जुळून स्वतःची निर्णय क्षमता वाढवण्याची शक्ती स्वतःमध्ये जागृत करायची आहे. आणि यासाठी कोण मदत करणार आहे, तर यासाठी मदत करणार आहे ब्रह्मांडीय ऊर्जा, जी स्वतःमधील शक्ती जागृत करण्याला मदत करणार आहे, जी स्वतःचं पाऊल निश्चितपणे टाकायला, स्वतःच्या दिशा, स्वतःचं सामर्थ्य, स्वतःमधील विश्वास निर्माण करायला मदत करणार आहे. कळलं? सेशन खूप मोठं होणार जर आपण बोलतच गेलो तर खूप मोठं होणार. बघा, ऑफिसमध्ये काम करणाऱ्या सर्व महिला वर्ग, दादा वर्ग, बऱ्याच वेळा त्यांच्या कामावर कुठेतरी कॉमेंट केली जाते की तुम्ही असंच करता, तुम्ही बरोबर नाही करत, किंवा तुम्ही कुठेतरी सुधार करा, अनेक सगळ्या गोष्टी. आणि मात्र कधी चांगलंही असतं, कधी वाईटही असतं. पण जरासं चुकीचं आलं की आपल्या डोक्यामध्ये एवढाच विचार, काय मी चूक केली का, माझं काही चुकतेय का. मी करायला हवं होतं का, मी माझं काम चेंज करू का, नाही तर. केवढे विचार, केवढे विचार. आई बाबांचं आई बाबांचं काय असतं, आई बाबांचं असतं पालकत्व असतं डोक्यावर. बघा, दोन्ही गोष्टी सांगते आहे. मुलं मोबाईल बघतात, बरोबर आहे. आता आता आज रोजी सर्व आई बाबांचं टेन्शन आहे काय, मोबाईल. मोबाईल बघणारे मुलं, मुलगा मोबाईलवर आहे, मुलगा नेहमी मोबाईल पाहतो, तेव्हा आई वडिलांना वारंवार वाटते की माझं कुठेतरी चुकलं का, तो अति मोबाईल बघेल त्यामुळे त्याचं आयुष्य खराब होईल का. आता तो काय करेल, काहीच नाहीये. ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी सोबत जुडा आणि असे अनेक प्रश्न ज्यांच्या ज्यांच्या मनामध्ये होते, त्यांच्या मनामधील ते प्रश्न निघून गेले. नातेसंबंधामध्ये अनेक वेळा आमचे हे आता आमच्याकडे लक्षच देत नाही आहे, काही बिनसलं असेल का, कुठं काही दुसरीच मैत्रीण सापडली असेल का, अनेक विचार. जेव्हा काय बिघडलाय, हार्ट चक्र बिघडलाय. अच्छा, मी तुम्हाला सांगायची विसरली ना, चक्र कोणतं बिघडलं आहे. जेव्हा एखादी आई मुलांबद्दल वारंवार वारंवार विचार करते, तर तिचं कुठलं चक्र बिघडलेलं आहे, सांगा बरं, कोणतं चक्र बिघडलं असेल, आता मला कोण सांगेल. हार्ट चक्र, हार्ट चक्र, हार्ट चक्र बिघडलाय, सोलर पण बिघडलाय. जेव्हा नात्यांमध्ये, आपण थोडस शॉर्टकट बोलूया, जेव्हा नात्यांमध्ये शांततेनं होतंय ना सेशन, जेव्हा नात्यांमध्ये असुरक्षितता आहे तेव्हा हार्ट चक्र बिघडलं आहे. बरोबर, आपण मागचाच विचार करतो आहे. जेव्हा मुलांच्या भविष्याची खूप मोठी चिंता आहे, भविष्याची चिंता आहे, आणि आपण अस्थिर होतो, तेव्हा रूट्स चक्र बिघडलं आहे, मूलाधार चक्र. मूलभूत सुरक्षेचा अभाव वाटतो आहे, माझ्या भविष्याची चिंता मला प्रचंड सतावते आहे, मी माझे मूळच पक्के केले नाही आहेत, माझा मूलाधार घट्ट नाही आहे की नाही. मला माझे जुने विचार येत आहे, काय यार, त्या नव्या वयामध्ये अमुक केलं असतं तर, 40-45 मध्ये शक्यतो बऱ्याच गोष्टी अशा होतात काय, तेव्हा तेव्हा जर एखादी प्रॉपर्टी खरेदी केली असती तर, तेव्हा जर एखादा योग्य डिसिजन घेतला असता तर, तेव्हा मी माझ्या आयुष्याला अशा प्रकारे नेऊ शकले असते तर, असे अनेक सारे विचार येतात.
की नाही, की तेव्हा मी हा डिसिजन घेतला असता तर, तेव्हा मी ती नोकरी केली असती तर, किंवा तेव्हा नोकरीऐवजी जॉब केला, हे नोकरीऐवजी व्यवसाय केला असता तर, अनेक 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 गोष्टी, तेव्हा हिच्याऐवजी दुसरी निवडली असती तर, तेव्हा 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 ह्याच्याऐवजी दुसऱ्याला हो म्हटलं असतं तर, अनेक सगळ्या गोष्टी येतात डोक्यामध्ये. गिल्ट, पश्चाताप, जुने विचार कुठे राहतात? फ्रॉड चक्र, हार्ट चक्र, न बोलता येणाऱ्या गोष्टी, न व्यक्त झालेली माफी, क्षमा, आणि ह्या जुन्या चुका स्वीकारणे, स्वतःला माफ करणे आणि स्वतःला शांतपणे पुढे नेणं आपल्याला शिकायचं आहे. कसं? या ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी सोबत जुडा. आध्यात्मिक ऊर्जेचा स्वतःच्या या मानसिक शांततेकरिता, आरोग्य संपन्नतेकरिता, विचारमुक्ततेकरिता, स्वतःमध्ये पॉझिटिव्हिटी क्रिएट करण्याकरिता उपयोग करूया. निर्णय घेण्याची भीती वाटते. मला अमुक करायचं, मला टमुक करायचंय, पण मी निर्णयच घेऊ शकत नाही. करायचे तर मॅडम 50 व्यवसाय आहेत माझ्या डोळ्यासमोर, पण मी काय करू हाच निर्णय घेता येत नाही. पैसा तर मॅडम एका दिवशी उपलब्ध होऊ शकतो, किंवा पैसा तर आमचे घरी पुरवणारे आहेत, पण बिझनेस काय करावा हिम्मतच होत नाही आहे. तर ह्या प्रत्येक गोष्टीचं उत्तर माझं माझ्याकडे आहे, तुमचं तुमच्याकडे आहे. या ब्रह्मांडातील प्रत्येक व्यक्तीला या ब्रह्मांडाने, या परमपिता परमेश्वराने, या भगवंतानी ऊर्जा दिली आहे. या ऊर्जेचा आपल्याला उपयोग करायचा आहे. आपल्या आतमध्ये आपलं आज्ञाचक्र जे धुसर झालेलं आहे त्यामध्ये स्पष्टता आणायची आहे, अंतर्गत स्पष्टता आणायची आहे. ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी सोबत जोडल्यानंतर समजतं की माझ्या प्रत्येक समस्येचं उत्तर माझ्या आतमध्येच आहे, याची अंतरंगाला जाणीव निर्माण होते. मला माझी अंतप्रज्ञा जागृत करायची आहे, मला माझी शांतता अनुभवायची आहे, स्वतःमधील स्पष्टता अनुभवायची आहे, माझा आत्मविश्वास मला पुढे न्यायचा आहे. याकरिता मला ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी सोबत जोडायचं आहे. ही ब्रह्मांडीय मला मला पॉवरफुल करण्यासाठी कार्य करणार आहे. किती किती बोलूया, किती बोलूया त्या ऊर्जेबद्दल. मी कितीही बोलत राहिली सकाळपर्यंत आपलं सेशन चालू राहील, कारण आजचा विषयच तसा आहे की नाही. आपला विषयच तसा आहे. हरकत नाही. या अशा प्रकारे आपल्याला पुढे जायचं आहे. स्वतःमधील ऊर्जा आपल्याला छान जागृत करायची आहे. ऊर्जेसोबत राहून खूप काय सांगावं ऊर्जेबद्दल, किती सांगावं ना. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की ऊर्जेबद्दल आपण जेवढं बोलतो तेवढं 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 कमीच आहे. फक्त आजच्या सेशनचं महत्वाचं आहे की ओव्हर थिंकिंग जर आपल्याला थांबवायची आहे तर आपल्याला ऊर्जे सोबत जुडावं लागेल. ओव्हर थिंकिंग म्हणजे काय तर विचारांचा गोंधळ, आणि त्यामध्ये अटकलेलं मन, आज जे मन एकाच गोष्टीचा 100 वेळा विचार करतं, 100 याचा अर्थ मोजून 100 नाही हा, वारंवार त्याच गोष्टीचा विचार करतो, त्या विचारांपासून आपल्याला स्वतःला मुक्त करायचं आहे. आपला मेंदू हा जो कायम सक्रिय असतो त्याला आपल्याला योग्य दिशेने वळवायचं आहे. आपल्याला आपले चक्र बॅलन्स करायचे आहे. आपल्या आयुष्यामधील अनिश्चितता आणि भीतीमुळे निर्माण झालेल्या ऊर्जेमुळे किंवा अनिश्चितता आणि भीती या गोष्टी आपलं सोलर बिघडवतात, आपलं मूलाधार बिघडवतात. तेथे आपल्याला स्वतःला बॅलन्स करायचं आहे. कसं करायचं आहे तर आपल्याला मेडिटेशन करायचं आहे, स्वतःच्या निर्णय क्षमता आणि आत्मविश्वास वाढवायचा आहे. भूतकाळामध्ये आणि भविष्यामध्ये अटकलेल्या मनाला आपल्याला वर्तमानामध्ये आणायचं आहे, आणि भूतकाळातील चूक किंवा भविष्यातील चिंता
या अडचणीमुळे आपण वर्तमान विसरलो आहे. तो विसरलेला वर्तमान आपल्याला जगायचा आहे, जगायचं आहे, जगायचं आहे. आणि ब्रह्मांडीय ऊर्जा रेखेसोबत जुडल्यानंतर ज्या प्रकारे आपलं थर्ड आय चक्र ओपन होतं, त्या प्रकारे आपली इंट्युशन पॉवर वाढली जाते. आणि मग आपण म्हणत असतो की एक रेकी हिलर, एक ग्रँडमास्टर जे बोलणार ना तेच होणार. बोलतो ना आपण, यस. कारण आपलं शरीर, मन आणि आत्मा यावर आपलं नियंत्रण असतं. आपलं शरीर, आपलं मन आणि आपला आत्मा यावर आपलं नियंत्रण असतं. मी कुठला विचार करणार आणि कुठला करणार नाही, मी कुठल्या विचारांना पुढे नेऊ देणार आणि कुठल्यांनाही. मला डिस्टर्ब करणाऱ्या हजारो एनर्जीज असतील आजूबाजूला, पण मी कुठल्या गोष्टीमुळे डिस्टर्ब होणार आणि कुठल्या नाही, हे कोण ठरवणार? कोण ठरवणार सांगा, सांगा. मी ठरवणार. माझ्या विचारांवर माझं नियंत्रण आहे, माझ्या आरोग्यावर नियंत्रण आहे, माझ्या आर्थिकतेवरचा विषयच तर आज घेतलाच नाही, तेथेही माझं नियंत्रण आहे. मला किती हवे आहे, माझ्या प्रत्येक गोष्टीवर माझं नियंत्रण आहे. कारण माझं आयुष्य घडवणार मी आहे. अहम ब्रह्मास्मी. मग त्या अहम ब्रह्मास्मीला चिंता करण्याची काय गरज आहे? आहे का? नाही. कोणी नेलं स्वतःला इथे? आपणच नेलं आहे त्या हजार विचारांपर्यंत. कोण आणणार तिथून आपल्याला परत? सांगा, परत कोण आणणार? ब्रह्मांडीय ऊर्जा मी स्वतः. स्वतः कोणाच्या मदतीने आणणार पुष्पाबाई? ब्रह्मांडीय ऊर्जेच्या. ब्रह्मांडीय ऊर्जेच्या. ओके, येस. अच्छा, तुम्ही पुष्पाबाई, तुम्हीच आहात त्या उदाहरण. सांगा बरं, ओव्हर थिंकिंग कोणाची कमी झाली आहे काय? तर माझी झाली. पुष्पाबाई काय व्हायचं सांगा बरं. काय म्हणजे काय सांगायचं? व्हायचं अगोदर? फक्त आज दुसरं काहीच नाही सांगायचं. मला एवढे अनुभव आले, आज काहीच नाही. मला माहितीये पुष्पाबाईला जर तुम्ही अनुभव सांगायला सांगसाल ना, हे बघा मोठं गाठोड आहे. एवढे अनुभव घेतल्यात पुष्पाताईंनी. खूप छान, खूप छान. आपण आज फक्त ताईंना विचारूया, ओव्हर थिंकिंग म्हणजे विचारांवर ताबा आला काय, कसा आला? आत्मनमस्ते मॅडम. आत्मनमस्ते सर्वांना. मी खूप म्हणजे चिंता, टेन्शन म्हणजे काय म्हणजे ओव्हर थिंकिंग खूप करायची. एकाच झालेल्या 20 वर्ष मागच्या गोष्टीचा वारंवार भूतकाळातला विचार करत असायची. त्यामुळं झोप गेली होती माझी 20-25 वर्ष. झोपू शकत नव्हते. आणि तुम्ही म्हणता तसे 10-12 लोकांत पण आपण एकटं पडतो. आपण कोणाला सांगू शकत नाही, पण आशात आपण एकटं पडतो. आणि त्यामुळं ऊर्जे रेकी बरोबर जुडणं हा फार चांगला निर्णय आहे. रेकीतूनच बाहेर निघू शकले मी. ते कुठंच इलाज नाही या गोष्टीला. मानसिक त्रास जो होतो त्याच्यामुळं खूप आजाराला आमंत्रण आपण देतो. शरीर बिघडते, आपले नातेसंबंधही बिघडतात. म्हणजे एकूण सगळं बिघडलेलं असतं. हे ओव्हर थिंकिंगमुळे खूप प्रकारचे आजार तर झेललेच मी, पण घरातलं वातावरणही खूप बिघडलं. पण आता खूप चांगलं झालं आणि झोप शांत लागते. आणि चिंतामुक्त जीवन जगायचं असेल तर एकी सोबत जोडावं. कारण याच्यातून बाहेर निघायला एकच मार्ग आहे. कोणाच्या सानिध्यात अशी कोणी व्यक्ती असेल की ती वारंवार एका गोष्टीचा विचार करत असेल तर त्यांना रेकी सोबत जोडून द्यायची विनंती करेल की खरंच रेकी हा एकच मार्ग आहे त्याला. की मी खूप काही केलं, पण आज जे मी आयुष्य माझं बदलून गेलंय रेकीमुळं. तुम्ही मला गुरु भेटला, रेकी मला मिळाली. ह्या ऊर्जेचे खूप खूप आभार आहेत की माझं आयुष्य बदललं. आज मागे फिरून बघितलं तर असं वाटतं मी कशी जगले. खूप कठीण काळ होता तो माझा. ओव्हर थिंकिंग म्हणजे एक स्क्रीनवर चित्र दिसावे त्याप्रमाणे झालेल्या घटना वारंवार माणसाला दिसतात आणि तेच तेच रिपीट माणूस जेव्हा करतो ते फार भयानक आहे. खूप भयानक परिस्थिती असते ती.
पण आज मी इतकी चांगले जीवन जगतेय, 4 महिन्यापासून माझं आयुष्य बदलून गेलं. आणि हे असं आयुष्य सगळ्यांनी बदलून बघावं, रेकीत यावं, ही खूप विनंती आहे. कारण ही एक सुवर्ण संधी आहे. ही प्रत्येकाने अनुभवावी. अनुभव घेतल्याशिवाय कळणार नाही. खूप खूप धन्यवाद अनुभवल्याशिवाय मॅडम, कळणार तुमचे नाही. खूप खूप धन्यवाद. खूप सुंदर, खूप सुंदर, छान. आत्मा नमस्ते. कोणाला शेअरिंग करायचं आहे? ज्यांना त्यांना शेअरिंग करायचंय, बिलकुल बिनधोकपणे आपला माईक सुरू करा आणि शेअरिंग करा. मानसी कारंडीकर. ओके. थर्ड डिग्री वाले सदस्य आज नेमके फर्स्ट डिग्रीला आलेले सदस्य सुद्धा शेअर करू शकतात. ओके, पूजा चान्स देते तुम्हाला पण. ओके, हा. अलका तुम्हाला सुद्धा देते. हो, मानसीचं झालं की अलका ताई. मानसी माईक सुरू करा. नमस्ते मॅडम. आता नमस्ते सर्वांना. आजचं सेशन ऍक्च्युली परवाच मॅडमचं माझं बोलणं झालंय, तर थोडस मला पण लागू आहे आजचं सेशन. असं तर नाही वाटलं आजचं सेशन मॅडमनी माझ्यावरच घेतलं. बहुतेक असंच वाटायला लागलंय, कारण सध्याची जरा माझी परिस्थिती चालू आहे ती ऑफिसमध्ये, त्यामुळे पण मेडिटेशनच्या जोरावर मी सगळं हे करते, विसरून जाते. पण थोडस म्हणजे हॅरेसमेंट म्हणतात तसं चालू आहे. ते मी परवा तुमच्याशी बोलले, तर ते आज मला असंच वाटतं की ते माझ्यासाठीच बहुतेक तुम्ही हा विषय घेतलाय का काय, आणि मला उत्तरं सगळी मिळाली. तर त्याप्रमाणे मी पुढचं मार्गक्रमण करीन. आणि मेडिटेशनच्या जोरावर तर खरोखरी खूप आपण पॉझिटिव्ह होतो. म्हणजे लीना माझी जी मैत्रीण आहे ग्रँड मास्टर झालेली, तिचे माझे सारखे विषय होतात की मला मेडिटेशनच्या जोरावर भरपूर काही अचीव्ह केलेलं आहे मी. मॅडम कोणाचे आज अजूनही तुमची सॉरी, तुमची मैत्रीण कोण? लीना ग्रँड मास्टर झालेली. लीना 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 आपल्या. हा हा हम्म. हा हा. हा. तर तिचे माझे म्हणजे रोजचे विषय चालू असतात की आज मेडिटेशनमुळे हा अनुभव आला, आज हा अनुभव आला. रोज वेगवेगळे अनुभव येतातच. आणि जे माझं घराचं कोर्ट कचेरीचं काम चालू होतं ना मॅडम, त्यात सगळ्यात मोठा निर्णय इतका झाला आणि तो आमच्या बाजूनी झाला, त्याच्यात नंबर पहिला आमचा लागला. हे फार मोठं काम झालेलं आहे. त्यामुळे मी खूप खूप खुश आहे. फक्त आता माझ्या ऑफिसचं काही पर्सनल इश्यू चालू आहे ज्याच्यात माझी काळी मात्र चूक नाहीये, पण ते समोरच्या माणसाला अजून इन्सिस्ट होत नाही, नाही. ही तुमची परीक्षा आहे मानसी. परीक्षा ही आहे. हो परीक्षा आहे की तुला बरोबर. ब्रह्मांडाने एवढं सगळं. खरं तर माणसाला तर तुमच्या बॅच मध्ये काय आले तेव्हापासून तुमच्या आर्थिकतेचे किंवा प्रॉपर्टीचे कित्येक चांगले मार्ग मार्गी लागले आहेत, मार्ग बरोबर. होऊन. हो हो पण हो. जास्तीत जास्त 50-60 दिवस, 2 महिने झाले असतील तुम्हाला की नाही? 2 महिने झाले, 2 महिने हा. झाले. तर सगळ्यांपेक्षा जास्त प्रॉपर्टीचे काम मार्गी तुमचे माझे लागले. झाले. हो. तुम्ही ऊर्जेसोबत जुळून आता ऑफिसच धरून बसता की बाकी गोष्टीकडे पॉझिटिव्हिटीकडे लक्ष देता? ही तुमची बाकी आध्यात्मिक सगळ्या परीक्षा आहे. पॉझिटिव्ह गोष्टींकडे. हा, हो. मग त्या आणि ऑफिसच्या वातावरणात मेडिटेशनमुळे जुळून आता सगळं छान होणार आहे. नातेसंबंध का बिघडले आहेत? तर ओव्हर थिंकिंग मुळे. ती सोडून द्यायची. हा आजच्या सेशन मधून बघायचा आहे, हो ना? बरोबर आहे. खूप छान अनुभव येत आहेत मॅडम, खरंच खूप मानसिक छान. तुमचे अनुभव सांगा रेकीचे सगळ्यांना. आज नवीन सदस्य भरपूर आहेत. पहिलं तर माझं स्वतःच शारीरिक अनुभव म्हणजे डायबिटीज मला आहे. तर माझी जवळजवळ शुगर 200-250 असायची, ती आता 120 वर आली आहे, नॉर्मल. छान. फक्त गोळ्या अजून मी बंद केलेल्या नाही, डॉक्टरांना विचारल्याशिवाय गोळ्या बंद करू शकत नाही. माझी बीपीची गोळी म्हणजे बीपी सुद्धा माझं नॉर्मल आलेलं आहे. ऍक्च्युली मला गरजच नाही आता बीपीच्या गोळीची, असं मला वाटतंय. फक्त आता डॉक्टरांकडे एकदा जाऊन चेक करायचा. हा माझा पहिला शारीरिक अनुभव. दुसरे अनुभव की 25 वर्षापूर्वीची जी आमची जळगाव खानदेशला जमीन होती, प्लॉट होता, तो आम्हाला माहिती सुद्धा नव्हता. तो मी 1 फेब्रुवारी मध्ये जॉईन झाले रेखूला, आणि त्याच्यानंतर एक एक मार्ग निघत गेले आणि आम्हाला ते कळालं की अरे आमची जमीन आहे, हे सगळं समोर येत गेलं. आणि त्या दिशेने आता माझे मिस्टर मार्गक्रमण करत आहेत. आजच बडगाव पाचोरा इथे ते गेले होते, तर त्यातही बऱ्याच प्रकारे कामाचं नियोजन चाललेलं आहे. आणि इथला जो माझा प्लॉट, उसरलीचा जे फ्लॅट, तो तर म्हणजे आम्हाला खूप 100 लोकांना फसवलेलं आहे. 25 लाखाला आम्हालाही फसवलंय. म्हणजे जवळजवळ बिल्डरनी 12 ते 13 करोड लोक फसव घेऊन फरार आहे. पण ते आम्ही जवळजवळ 6 वर्ष
बिल्डर कोणाला एकत्रच येऊ देत नव्हता. आता अशी परिस्थिती झाली की 100 लोक एकत्र येऊन EOW ऑफिस बेलापूरला आहे, तिथे कोर्टात केस गेली आणि हायकोर्टाने सगळ्या हातात केस घेतली, त्यातही आमचा पहिला नंबर आला आणि आमचा जबाब घेतला गेला. तर म्हणजे सगळे पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह घडत गेलेलं आहे. तर मॅडम तुमच्यामुळे खरंच खूप खूप धन्यवाद. आणि माझ्या स्वतःकडे पण खूप पेशन्स लेवल आलेली आहे. थोडस शॉर्ट टेम्पर नेचर होतं, पण आता खूप आहे, खूप फरक आहे. आणि माझ्या काउन्सिलिंग मध्ये बराचसा फरक झालेला आहे. ऍडमिशन होत आहेत माझ्या काउन्सिलिंगमुळे, क्लासेसमध्ये बऱ्याचशा ऍडमिशन होत आहेत. म्हणजे पॅरेंट्स एवढे अटॅचमेंट झालेले आहेत काउन्सिलिंगमुळे की मॅडम तुम्ही आहे म्हणून ऍडमिशन घेतो, इतकी अशी परिस्थिती होते. ही सगळी मेडिटेशनमुळे होते मॅडम. येस. मेडिटेशनमुळे फार फार फरक होतो, हा मी स्वतः आता अनुभवलेला आहे 2 महिन्यात. आणि चक्रांच्या मेडिटेशनमुळे खूप छान वाटलं, जे 7 चक्रांचं मेडिटेशन आहे त्याच्यामुळे तर मला खूपच छान वाटलं. आणि कालचा जो शक्तिपात झाला त्याचा अनुभव, थोडस मला दुःख झालं होतं की 4 वाजता मॅडम मी घेतलं शक्तिपात मी ऑफिसमध्ये, तर मला वाईट वाटलं की आता माझं गेलं, आज मला मिळणार नाही. पण बरोबर 8:30ला जेव्हा मी जॉईन झाले तेव्हा तुम्ही म्हणालात की मॅडम तुम्ही लिव्ह ऐकलं, तुमचं घेणार आहे शक्तिपात. इतका आनंद झाला मला की मला आज मिळणार शक्तिपात, हा मला खूप खूप आनंद झाला. नाही तर मी दिवसभर थोडस दुःखी होते की अरे माझं हुकलं आज, कारण मी ऑफिसमध्ये होते 4 वाजता. पण मला काल शक्तिपात पाहिजे होता, जे आपल्या मनात येतं, जे आपण बोलतो ते घडतं, असा अनुभव मला येतोय. तर जे मनात येतं मिळायला पाहिजे होतं, आज मिळालंच मला. काल तुम्ही शक्तिपात दिला आणि खूप खूप आनंदी झाले, त्याचा पण अनुभव खूप छान. शक्तिपाताचा अनुभव काल माझा असा होता की हातातून एकदम उष्णता, म्हणजे ऊर्जा वाहते का काय हातातून, असा अनुभव होता. अजून एक अनुभव शेवटचा सांगते की माझ्या वहिनीला, म्हणजे मी आता थोडे थोडे छोटे छोटे हिलिंग द्यायला सुरुवात केलेली आहे. तर माझी बहीण नाशिकला असते, तिला 3 महिने झाले घशाचा खूप प्रॉब्लेम, इतका मोठा प्रॉब्लेम, जवळजवळ 2 महिने झाले डॉक्टरांना निदान लागत नाही. इन्फेक्शन झालंय काय झालंय काहीच कळत नाही. तर मी थोडस भीतभीतच मी म्हणलं की मी देऊ करे की तुला, तर ती म्हणे तू शिकती अजून, तर म्हणलं हो शिकते पण बघूया, वाईट तर काय घडणार नाही, घडलं तर चांगलंच घडेल. तर तिला म्हणलं मी तुला रेकी देतो, तर ती पण चालेल म्हणली दे म्हणे. तर तिला रेकी दिली आणि आज तिचा फोन आला की मला बरं वाटलं. म्हणजे डॉक्टरांकडे तिने जाऊन सांगितलं की मला आता गोळ्यांची गरज नाही, मला एकदम बरं वाटायला लागलं. अचानक तिला फरक पडलाय. मी 2दा ते 3दा तिला हिलिंग दिलेलं आहे, पण खूप छान वाटतंय तिला. आज तिचा स्वतःहून फोन आला की मला खूप छान वाटतंय. तर असे बरेच अनुभव आहेत, भरपूर अनुभव आलेत मॅडम मला. छान वाटतंय. आणि आता ग्रँड मास्टरला ऍडमिशन घेतलेली आहे, तिथे पण मी करू शकेन की नाही थोडस भीती होती, पण तुम्ही मला खूप सपोर्ट करताय. तुम्ही म्हणताय की नाही नाही तुम्ही करायचं, यू कॅन डू इट, असं तुमचं आहे. त्यामुळे मी घेतली ऍडमिशन. हो जाएगा. धन्यवाद मॅडम, धन्यवाद मॅडम तुमचे. आणि आत्मा युनिव्हर्सचे नमस्ते. पण आत्मा नमस्ते, खूप खूप धन्यवाद. थँक्यू मॅडम. अलकाताई, त्यानंतर पूजा लक्षरी लके लंके, असू द्या जे असतील ती माझी पूजा. ओके. हा, अलका माईक सुरू करून आत्मा ठेवायचा. नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते मॅडम. ऑल ऑफ आत्मा नमस्ते सर्वांना. मॅडम, जी माझी वहिनी आहे ना, भावाची मिसेस, माझ्यापेक्षा लहान आहे. तर आमची मंदाकिनी म्हणजे मी तिच्याशी बोलत नव्हते मॅडम, पण मग माझ्या म्हणजे मी जसं रेकीमध्ये आले, मी माफ करण्याचं असं म्हणजे शिकली आहे. आणि मी स्वतः कॉल केला, मिस्टर मला बोलले करू नको, मी केलं. तर आता नातेसंबंध छान झालेत आमची, म्हणजे छान बॉन्डिंग झाले आमची 2-3 दिवसापासून. खूप सुंदर. तुम्हाला खूप आनंद झाला खूप त्या आनंद झाला, गोष्टीचा. खूप खूप आनंद झाला. कोण होत्या तुमच्या वहिनी काय? हा, भावाची मी वहिनी. हा, बोलत भाऊजाई. हा बोलत नव्हते. हो, बोलत नव्हते मी तिच्याशी, हं, पण मी स्वतः फोन केला, छान. बोलली तर खूप छान बोल. खूप छान. आणि 3 दिवस छान, खूप सुंदर. अच्छा, स्वतःला आणखी काय तब्येतीमध्ये वगैरे काय फरक वाटतो स्वतःला? हा, तब्येत छान वाटते मॅडम. आणि मी जसं म्हणजे रेकीमध्ये जशी आली मॅडम, आणि खूप असं म्हणजे आनंद प्रसन्न वाटतेच, खूप आनंद वाटतोय मला. आणि मी जे कोणी असं मला संपर्कामध्ये येते,
आणि खूप छान विचार म्हणजे माझ्या मनामध्ये जे येतं ना मी त्यांना सांगते. कोणी असं प्रश्न जर केला ना मला, मी उत्तर सांगते त्यांना आणि ते त्यांच्या जीवनामध्ये तसंच घडतंय. आणि छान त्यांना पण खूप आनंद भेटतोय माझ्यापासून. ते मग त्यांना म्हटलं फक्त मला आहे ना आशीर्वाद द्या, बाकी मला काहीच नकोय तुमच्याकडनं. आता मी ड्युटीला पोलीस स्टेशन मध्येच मॅडम, देवळी कॅम्प पोलीस स्टेशन मध्ये. असे नॉर्मली काही पण येतं, केसेस वगैरे येतात. हा हा एक होती तिची 400 आठवड्याची केस. मॅडम आहेत त्या लेडीज, त्यांच्या सासूबाई आणि सासरे आले आणि ते रडत होते नाही का, त्या ताई म्हणजे मावशी. मी म्हटलं बघा माझं काय म्हणजे तुमच्याविषयी मला म्हणजे माझं काय ब्लेम नाही, पण मला कसं म्हणायचंय का माझे 2 शब्द तुम्ही ऐका. तर मग मी त्यांना म्हणजे चांगले शब्द सांगितले, आवडले त्यांना. तर ते म्हटलं रडायचं नाही. तुमच्या मुलाचं ज्या दिवशी लग्न झालं ना, ज्या दिवशी लग्न झालं मुलाचं, त्यावेळेस असं म्हणायचं की माझ्या सुनेला मी माझा मुलगा दिलाय. सावधान ज्यावेळेस गुरुजी बौद्धाचार्य बोलले त्या दिवशी तुम्ही सावध व्हायचं होतं. आणि मुलाविषयी रडू नका आणि सोडा मुलाचा विषय म्हटलं. तुम्ही तुमचा नवरा हेच आता तुम्ही फक्त असं नवरा बायको विषय घ्या. तर त्यांना म्हणजे इतका म्हणजे असं रडले त्या माझ्याकडे अक्षरशः. म्हणे छान. मॅडम तुम्ही खूप छान सांगितलं आणि छान विचार सांगितले म्हणजे त्यांना कोणी आवडलं जोडलं त्यामुळे. तुम्हाला? कोणी जोडलं रेकीला? हो, तुम्ही मला विद्या हिरे विद्या हिरे आजचे बरोबर, ग्रँड मास्टर विद्याताईंनी. ओके ओके. हा त्यांनी हा. मला हो विद्याताईंनी मला जोडलंय. आणि हम्म. आमचं बोलणं चालू असतं. आता त्या ग्रँड छान मास्टर जरी असं तरी मी त्यांना आत्मनमस्ते वगैरे करते मॅम. आणि नंतर आता विद्यार्थिनीच मॅम मी त्यांची. आणि हम्म. त्यांनी मला जोडले विद्या हिरे. छान. आत्या लागतात माझे. ओके ओके. खूप सुंदर, खूप सुंदर अलका. आनंदी आनंद सर्वीकडे. बघा अलका अजून सेकंड डिग्रीलाच आहेत, पण अलकामध्ये जो स्वीकाराचा भाव आहे ना तो खूप जास्त आहे. त्यांनी माफ करा शिकल्या आणि त्यांनी तो ऐकलेला एक व्हिडिओ त्या भरवशावर त्या अनेकांना एक विश्वासाने सांगतात की माफ करा, माफ करा. खूप हो मॅम. सुंदर अलका. आत्मनमस्ते. खूप सुंदर. आठवण मस्ते. छान. थँक्यू. आत्मनमस्ते. थँक्यू थँक्यू. आपल्याला सगळ्यांना संधी द्यायची आहे ना धन्यवाद थोडं थोडं धन्यवाद. बोलायची. हा बोला. पूजाबाई कुठे गेला पूजाबाई? हा नमस्ते. आधी प्रथम मी ब्रह्मांडी ऊर्जा रेकीचे आभार मानते की तुमच्याशी मी जोडले गेले. मला तर आता इतका कॉन्फिडन्स झाला की एक दिवस तुमच्याशिवाय अरे एक दिवस पण राहायचं मला ते शक्य वाटत नाही. काल आमच्याकडे हनुमंताची पूजा होती आणि काल मी संध्याकाळी सेशन जॉईन नाही केलं. पण माझ्या मनाला सारखी रुकरुक लागली की बापरे आज काय झालं असेल. तुमच्याशिवाय मी राहू शकत नाही. इतकं तुमच्याबद्दल आता काय म्हणजे मनात खूप अशी ऊर्जा खूप आली आहे माझ्यावर. खूप सुंदर, खूप सुंदर. प्रेम झालं तुमचं माझ्यावर. लव यू. खरोखरच खरोखरच प्रेम आहे आणि काय शब्द नाहीयेत माझ्याकडे सांगण्यासाठी की मी खूप मला असं खूप माझ्याकडे प्रॉब्लेम्स आहेत पण असं वाटते आता मी राहणारच नाही. 100% मी त्यातून बाहेर पडणार आहे याची मला स्वतःमध्ये खात्री. एक एक हा स्वतःमध्ये झालेला बदल. हो भाग्यवान समजते की मी तुमच्याशी जोडले गेले. थँक्यू म्हणा खूप छान. युनिव्हर्सला. मी माध्यम आहे ताई. माणसं ना एकमेकांसाठी माध्यम आहेत. खरं जे आहे ते आपली ऊर्जा आहे. आणि पूजा ही जे काही सर्व विश्वास आणि सगळं काही आहे ना फक्त पूजामध्येच आहे. ओके. फक्त पूजामध्ये असलेल्या ऊर्जेची जाणीव नव्हती. ती जाणीव करून द्यायला मंजुश्री माध्यम ठरले आहे. आणि त्या ऊर्जेसोबत आता आपल्याला एकरूप व्हायचं आहे छान प्रकारे आणि सगळे गुणांचा विकास करायचा आहे. थँक्यू थँक्यू थँक्यू. खूप छान, खूप छान. आनंदी आनंद सर्वीकडे, आनंदी आनंद सर्वीकडे. मला माहितीये त्यांचे आज असं सुरू आहे आपल्या सेशन मध्ये ज्याला बोलायचं आहे त्याचा व्हिडिओ सुरू होतो. बोला छायाबाई, स्वातीबाई आहे ना. मज्जा आहे गड्या. असं हे तर नवच टेक्निक सांगितलं मला सगळ्यांनी आज. छायाबाई बोला. आज टकाटक दिसतंय. हा बघा सुनंदाबाईला बोलायचंय त्यांनी व्हिडिओ सुरू केला. बोला बोला. होऊन जाऊ द्या. मॅडम माझा आवाज येतो का तुम्हाला? एकदम क्लिअर. हा तिकडे स्वतःमध्ये बोलू चांगला बदल चालू आहे. सकारात्मक एवढ्या विषयावर बोला. आपण पटापट सगळ्यांना संधी देऊया. ओके. 2-2 मिनिटं प्रत्येकाला. हा बोला छाया. मी जेव्हापासून तुमच्याशी जुळले रेकीमध्ये आले तेव्हापासून खूप सारे एवढे बदल झाले की म्हणजे माझी मानसिक पातळी एवढी वाढली म्हणजे डिप्रेशन सारखं मला झालं होतं. त्याच्यातून मी पूर्णपणे आता बाहेर निघालेली आहे असं वाटते मला. म्हणजे माझी कॉन्फिडन्स लेवल वाढली. अजून मी ज्यांच्या म्हणजे चांगलं एक गुण माझ्यामध्ये आलेले आहेत. खूप सुंदर.
खूप खूप छान. खूप छान. मधातच छायाताईकडे कोणीतरी आलं. हो ना? बोलू नाही दिलं छायाताईला. हा, बोलायला भेटलं नाही त्यांना. बोला. मी कोणाचं नाव घेतलं होतं नंतर? छायाताई नंतर बोला. सुनंदाताई. सुनंदा आत्मा देऊळकर. हा आत्मा आत्मा नमस्ते. नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते मॅडम. खूप छान अनुभव आहेत. ओव्हर थिंकिंगचा विषय आहे आज. तर खरंच म्हणजे ओव्हर थिंकिंग म्हणजे खूप खूप फरक पडतो. फरक पडला म्हणजे आता विचारच येत नाही, म्हणजे आले म्हणजे माझं पॉझिटिव्हच गाठ आहे येतात, ना. निगेटिव्ह विचार अजिबात येत नाही. आणि खूप सुंदर. आपल्या सोबतही आपण कोणाला बोलताना कोणी जरी निगेटिव्ह बोलत तर आपण त्याच्यावर पॉझिटिव्ह विचार त्यांचा म्हणजे त्यांचा निगेटिव्ह विचार आपण खोडून त्यांना पॉझिटिव्हिटीकडे नेऊ शकतो. म्हणजे इतका आपल्या स्वतःमध्ये आत्मविश्वास आला आणि बाकीच्याही खूप गोष्टी खूप फरक पडला. आरोग्य, मानसिकतेमध्ये आणि वैचारिक दृष्टिकोनही बदलला आहे मॅडम. खरी गोष्ट आहे. हो, खूप सुंदर. फरक. थँक्यू सुनंदाताई. आत्मा नमस्ते. थँक्यू मॅडम. आत्मा नमस्ते मॅडम. चला, अधिक कोणाला? स्वाती. हं. गेलं ताट भाजीचं. भाजी तोडता तोडता सेशन असंच करावं लागते. हो ना? हं. मग त्यानंतर मी ज्ञानदेव दादाला पण बोलू देते, कृष्ण दादाला पण बोलू देते. नंतर मेडिटेशन. मानसी करंगुटकर आपल्याला मी सॉरी म्हणते तुम्हाला, आपली त्या दिवशी इंटरव्ह्यूची तयारी झाली होती स्पेशल, पण आपला झाला नाही. या आठवड्यामध्ये मी तुमचा इंटरव्ह्यू घेऊन घेणार आहे. ओके. मला सगळ्या गोष्टी आठवण असतात, पण काय होते ना, आपला परिवार वाढला आहे ना. हा, आणि मधल्या काळामध्ये क्रिस्टलची खूप गडबड होती. होती म्हणजे अजूनही राहणारच आहे अक्षय तृतीयेपर्यंत. मनी किट तयार आहेत, तर तेवढ्या त्या जाणारच आहेत. पण आपण घेऊया रोज. ओके. हा. स्वाती. उजेडामध्ये बोला. स्वाती, करा माईक सुरू लवकर. 9:45 झाले. पुढच्या 10 मिनिटांनी मग मी मेडिटेशन घेते. बाहेर जाणं कॅन्सल झालं ना म्हणून. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. खूप दिवसांनी रविवारचं सेशन अटेंड करते, कारण आता मला वाटते टॅरोटचं पण माझं चालू आहे. 3rd डिग्री पर्यंत झालेलं आहे. आणि त्याच्यामुळे मग मला रविवारचं सेशन अटेंड करायला वेळ मिळत नाही, पण आज मी आवर्जून केलं ते अटेंड. आणि खूप खूप बदल झालेले आहेत, भावनिक, मानसिक, नंतर शारीरिक दृष्ट्या. म्हणजे खरं तर त्यामुळे मी जॉईन झाले. मिस्टरांचा आजार पण खूप पॉझिटिव्ह रिझल्ट मिळाले. स्वतः माझ्यासाठी मला थोडसा प्रॉब्लेम, टीचर असल्यामुळे सतत बोलावं लागतं. डॉक्टरांनी मला सांगितलेलं, तुम्ही कंटिन्यू लगातार बोललात तर तुमचं स्वरयंत्र बाद होईल, सांगितलं लिटरली. त्याच्यामुळे मग मला आता जवळजवळ 1 महिन्यापासून इतका फरक पडलाय. म्हणजे सतत माझा घसा दुखलेला, शाळेतून आलं की घशाचा प्रॉब्लेम, पण आता बऱ्या अंशी व्यवस्थित झालंय. माझा लो बीपी तो आता नॉर्मल झालेला आहे. आणि स्वतःमध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी, आजचा विषयच आहे. तर कोणतीही गोष्ट आता करताना नकारात्मकता येत नाही. हा, हे होणार, हे शक्य आहे. माझ्या आसपास जे असतात त्यांनाही मी पॉझिटिव्ह एनर्जी देते. नाही, होणार आहे, पॉझिटिव्ह होणार आहे, सगळं चांगलं होणार आहे, आणि नक्कीच ते होत असते. त्याच्यामुळे मग एक छान फील होत असतं. आणि कुठलंही जरी अडचण आली तरी नाही, त्याच्यातून पण आपल्याला आता सहज आपण बाहेर पडणार आहोत आणि होणार. त्याच्यामुळे ब्रह्मांडीय ऊर्जेला आपल्याला खूप धन्यवाद. आणि काहीतरी आपलं एक पूर्वजन्मीचं नातं आहे म्हणून आपण जोडलो गेलोय, याचा पण खूप आनंद आहे. खूप छान. खूप सुंदर. आणि स्वाती, आता फरक पडलाय ना तुम्हाला थ्रोटला? हो हो, खूप फरक हा. पडलाय. ग्रँड त्याच्यामुळे मास्टर्स. बोलताना मी फार हळूच बोलते, जास्त येस. नाही बोलताय जोर. तुम्ही नेमक्या ग्रँड मास्टरला आले आहेत, अजून काही आपलं पुढे गेलेलं नाहीये ना आपण? नाही नाही नाही, नाही. 3rd डिग्री पर्यंत झालेला आहे. येस. हा, फक्त पण काल खूप छान रिझल्ट जुने आलेले आहेत, तर खूप छान वाटतंय. खूप छान. ग्रँड मास्टर्स स्वाती ताईला काय सल्ला देसाल तुम्ही? कोण देणार सल्ला स्वाती ताईंना, ग्रँड मास्टर्स?
थ्रोटच्या प्रॉब्लेमसाठी ग्रँड मास्टर्स काय सल्ला देणार यांच्या थ्रोटसाठी? पुष्पाताई काय सल्ला देसाल स्वातीताईला? कोणतं मेडिटेशन सांगसाल? थोर चक्राचं मेडिटेशन करून अफर्मेशन द्यायचे. दिवसभर रात्रभर बोलत राहाल तरी तुमच्या थ्रोटला काहीच होणार नाही. फक्त थ्रोट चक्राचं मेडिटेशन करा. ओके, तुम्हाला आता दिलेलं आहे मी स्पेशल ते. ओके, आता तुम्ही एकच वेळा केलं असेल, एक आठवड्याभर थ्रोट चक्राचं मेडिटेशन करा आणि आता जो तुम्ही 50% रिझल्ट घेतलेला आहे तो 100 वर नेणार तुम्ही. ओके, तुम्हाला हळू बोलण्याची गरज पडणार नाही. माझ्यासारखा टकाटक आवाज असेल तुमचा. नक्की नक्की नक्की. कारण आता तुम्ही खूप टॅरो रीडर्स धन्यवाद. होत आहे, तर तुम्हाला टॅरो मधून भरपूर बोलावं लागणार आहे, हो ना? खूप सुंदर, खूप सुंदर. चला, ज्ञानदेव दादा, नंतर हंकारे दादा, अधिक कोणाला संधी दिली होती मी? कोणाला बोलायचं असेल तसा हात करायचा. आत्मनमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते दादा. सगळ्या परिवारांना बी आत्मनमस्ते. रेकीच्या संदर्भात खूप मी असा पॉझिटिव्ह विचार येतात माझ्या सतत मनामध्ये, आणि आपण जे काम सुचवलं का ते अचानक होऊन जात आहे. आता उद्या परवा दिवशी एक नवीन बातमी तुम्हाला देतोय. कारण माझं नाही, नाही खुश खबर बोला दादा. सकाळी साहेबांनी बोलून घेतलं होतं मला, आणि एक प्लॉट देतेत मला, वा, आणि नोकरीचं पण होत आहे म्हणजे असं. आणि त्यांना दररोजचं आपलं मेडिटेशन वगैरे असतं, कारण त्यांनी एका ठिकाणी मेडिटेशन केलंय ना, बाहेर कुठेतरी नाशिक पाशी केलं होतं, आणि त्यांच्या पण स्वभावात बदल झाला. म्हणजे आपण तर एनर्जी देतो त्यांना, खूप असं म्हणजे प्रसन्न वाटतंय भाऊ. म्हणजे मुलांना देतो, यांना बी. आणि प्रत्येकाने असं मला तरी वाटतंय का भाऊ, रेकीमध्ये जोडल्यानंतर प्रत्येकाने अनुभव घ्यावा. त्या ब्रह्मांडी ऊर्जा काय असते हे ज्यापर्यंत प्रत्येक घरापर्यंत पोहोचली का, तेव्हा काहीतरी आपल्या देशात सुद्धा म्हणजे भारतामध्ये बी बऱ्याचशा लोकांचं म्हणजे एकदम जे काही काही लोक असे थोडेसे त्याच्यात असतील ना, तेव्हा कुठंतरी ते असं म्हणजे हे घडू शकतं असं. नक्कीच का एनर्जी. बोला बोला, तुम्ही बोला. खूप प्रत्येकाने, आणि लहान मुलांसाठी तर खूप चांगलंच आहे. त्यांच्या अभ्यासावरती त्याच्यावरती परिणाम होतोय. आणि घरातलं जे वातावरण असतं का ते आनंदमय असतं. का जो माणूस एकदम गरम असतो किंवा काय असतो, का मी स्वतः अनुभवलाय का चिडचिड स्वभाव, आपण तो कसा शांत करायचा काय नाही. समोरचा माणूस जरी बोलला तरी आपण त्याला ते तेवढ्याच्या ते बरोबर पॉझिटिव्ह मध्ये कसा आणायचं आहे ते पण आपल्याला कळतं, आणि तो कालांतरानेच आपल्या संग पॉझिटिव्ह बोलतोय. पण त्याच्यासाठी आपली प्रॅक्टिस पण गरजेची असते. मस्त. तुमच्या सरांना सुद्धा आपल्या ग्रुप सोबत जोडून घ्या आता रेकीला. ओके, आणि पुढच्या सेशनला तुम्ही उद्यापासून सुरू होणाऱ्या बॅचला वहिनी साहेबांना बसून द्या. तुम्ही मागे बोलले होते ना मला, पैशांसाठी थांबू नका, होईल व्यवस्था, काही काळजी करू नका. ओके, छान. आनंदी आनंद सर्वीकडे. पुढच्या वेळेस नई, आणखी नई खुशखबर सुननी है और नई खुशखबर सुननी है तो ज्ञानदेव दादा को बुलाओ. खूप सुंदर, तुम्ही खूप प्युअर सोल आहात, खूप छान. एक मिनिट फक्त. उद्यापासून आपली बॅच 2 दिवस झाले सुरू झालेली आहे, पण त्या बॅचचे ऍडमिशन सुरू आहेत. उद्यापासून उद्या 3 वाजता नवीन बॅच आहे. तर उद्या सोमवार, उद्यापर्यंत ऍडमिशन आहेतच. नवीन लोकांना आपण जॉईन करू शकता. ओके, या बॅचला ज्या सन्माननीय सदस्यांना जॉईन करायचं असेल त्यांना नंबर आहेच, प्रवेश सुरू आहेत. उद्या दुपारपासून नवीन बॅच सुरू होत आहे. नवीन सदस्य कोणी असतील तर त्यांना मी व्हॉट्सअप ग्रुपची लिंक इथे चॅटबॉक्स मध्ये टाकते आहे. त्याचप्रमाणे युट्यूबला जे सन्माननीय सदस्य सेशन बघत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा चॅटबॉक्स मध्ये लिंक आहे, आपण ग्रुप जॉईन करू शकता. आपल्याला जर मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट सोबत जोडायचं आहे तर आपण ग्रुप जॉईन करू शकता. थँक्यू. कोण बोलणार होतो यानंतर? कृष्णा दादा. ओके, हा, मग आपण थांबूया. बाकी सदस्यांना पुढच्या वेळेस संधी, कारण आपल्याला मेडिटेशन घ्यायचं आहे. नमस्ते. आत्मा नमस्ते. रेकीमध्ये जॉईन झाल्यानंतर माणसाच्या जीवनामध्ये आमूलाग्र अशा प्रकारचा बदल होत असतो. म्हणजे आपल्या जीवनामध्ये जे काही संकट आहे ते संकट सुद्धा आपोआप जवळजवळ नाहीशी होतात.
जर तुम्ही एखाद्या ऑफिसमध्ये जरी गेलात, ऑफिसमध्ये सुद्धा तुमचं जर काम होणार नसतं, ते काम सुद्धा अतिशय लवकर किंवा ताबडतोब होत असतं. कारण त्या ठिकाणी तुम्हाला कोणी ना कोणते ओळखीचा माणूस भेटतो आणि ते काम तुमचं त्या दिवशी पूर्ण होऊन जातं. हे ऑफिसच्या कामाला कुठलंही. आणि शारीरिक जर म्हटलं तर शारीरिक म्हटल्यानंतर माणसाच्या शरीरामध्ये खूप बदल होतात, सकारात्मक अशा प्रकारचे बदल होतात. आता माझ्याच शरीरामध्ये जवळजवळ 5 ते 6 अशा प्रकारचे रोग होते, पण काही रोग मी सांगू शकत नाही. फक्त बीपी, डायबिटीस हे असे मोठे मोठे रोग मी सांगू शकतो. ते पण आता पूर्णपणे कंट्रोलमध्ये आहेत. आणि आता असं वाटतंय की माझ्या अंगामध्ये चैतन्य वाढलेलं आहे. आणि जर आता मला कोणी सांगितलं एखाद्या गाण्यावर डान्स करा, तरी सुद्धा मी डान्स करायला आता सुद्धा तयार आहे, कधी पण. एवढी शक्ती चैतन्य अंगामध्ये आहे, नाही असं नाही. आणि त्यामुळं आपली सकारात्मकता खूप वाढते आणि आपण जे काम करतो ते काम अतिशय चांगल्या प्रकारे होत असतं. आणि मनामध्ये जे निगेटिव्ह विचार आतापर्यंत जे येत होते, ते निगेटिव्ह विचार माझ्या डोक्यातून आता पूर्णपणे नाहीसे झालेले आहेत. मला जवळजवळ आता जसं पुष्पाताईने सांगितलं की त्यांना लवकर झोप येत नव्हती, तसंच मला सुद्धा रात्री 2:30-3 वाजेपर्यंत झोप येत नव्हती. म्हणजे काही ना काहीतरी विचार मनामध्ये असायचा, कधी मुलाचा असायचा, कधी आपल्या एका संकटाचा असायचा, घरचा कुटुंबाचा असायचा, अजून मित्रांचा असायचा, नातेवाईकांचा असायचा. प्रत्येक विचार डोक्यामध्ये नेहमी एक काढला की विचार दुसरा लगेच ताबडतोब मनामध्ये येतोच. त्यामुळं 2:30-3 वाजेपर्यंत झोप येत नव्हती. आणि आता तर मी 12-12:30ला पूर्णपणे कंप्लीट झोपतो, ते पहाटेच उठतो. म्हणजे आता झोप आवरत नाही असा प्रकार झालाय माझा. म्हणजे एवढी हे होते, झोप येते माणसाला. आणि मन एवढं शांत झालेलं आहे की नकारात्मक विचार आता डोक्यामध्ये येतच नाही. अगोदर काय व्हायचं, मुलगा बाहेर गेला तर मुलगा कसा बाहेर गेला, काय गाडी चालवतोय, त्याचं काय होईल पुढं, कसा गाडी चालवतोय, तो ऐकतो का, ड्रायव्हिंग कशी करतो, हे अशा प्रकारचे विचार मनामध्ये येत असायचे. पण आता पूर्णपणे सकारात्मक विचार येतात. मुलगा बाहेर गेलेला आहे, गाडी व्यवस्थित चालवत आहे आणि घरी व्यवस्थित परत येत आहे, अशा प्रकारे सगळे विचार मनामध्ये येतात. निगेटिव्ह थिंकिंग मनात येतच नाही. बरोबर. आणि दुसरं म्हणजे कौटुंबिक जे वातावरण आहे, ते कौटुंबिक वातावरण सुद्धा पूर्णपणे सकारात्मक होत असतं. कधी कधी घरातली माणसं सुद्धा किंवा बाहेरची माणसं सुद्धा काही वेळेला आपल्या काही गोष्टी ऐकत नाही. पण ज्यावेळेस तुम्ही रेखेमध्ये येता, तुम्ही ज्यावेळेस मेडिटेशन करता, तुमची ज्यावेळेला पॉवर वाढते, त्यावेळेला सुद्धा ती माणसं आपलं बोलणं ऐकतात, मनापासून ऐकतात. आणि त्यांच्या जीवनामध्ये सुद्धा आमूलाग्र अशा प्रकारचा बदल आपल्या जीवनामध्ये होतो, तसेच पुढच्या जीवनामध्ये सुद्धा होतो. आपण त्यांना मार्गदर्शन करत असतो काही वेळेला. आणि आता मी टॅरोट पण केलेलं आहे. त्या टॅरोटच्या मार्गाने सुद्धा मी अनेक लोकांना मार्गदर्शन केलेलं आहे. आणि आता जवळजवळ 75च्या आसपास माझं टॅरो रिडिंग झालेलं आहे या 2-2.5 महिन्यामध्ये. एवढ्या लोकांना मी टॅरो रिडिंग केलेलं आहे. म्हणजे सांगायला मला आनंद वाटतो, नाही असं नाही. आणि अच्छा. जे सांगतो ते सर्व व्यवस्थित खरं असतं असा अनुभव आहे लोकांचा. खूप सुंदर, खूप लोक सुंदर. समाधानी होतात. म्हणजे कृष्णा दादा दिलेला शब्द तुम्ही हा, सुद्धा बरोबर पूर्ण आहे. केला आणि मी पण पूर्ण केला. बरोबर. हो, बरोबर आहे. येस. आणि बघा, मी सांगत असते तुम्ही टॅरो रीडर्स व्हा, मार्गदर्शक व्हा, बिलकुल तुमचा पैसा वसूल आणि वरून तुमच्याकडून सेवा होणार. तुम्ही जेवढी रात्री एनर्जी एक्सचेंज फी भरता तेवढी तुम्ही बिलकुल काढताच, लवकरात लवकर काढता. प्रत्येकाची एनर्जी वेगळी असते, पण प्रत्येक जण 6 महिन्याच्या आतमध्ये वसूलही करतं आणि कमवायला लागतं. आणि लोकांची सेवा होते, विशेष ब्लेसिंग येतात. सेवा होते, त्यांना मार्गदर्शन मिळतं आणि आपल्यालाही समाधान वाटतं की त्याची अडचण आपण दूर केली बाबा. बरोबर. येस. आणि
कालच मी एका बहिणीला म्हणजे आपल्याच बहिणीला मी रेकी दिली आणि दूरस्थ रेकी दिली. त्या मिसेसचा म्हणजे त्या लेडीजचा कान दुखत होता आणि मला फोन आला की सर म्हणजे मला रेकी द्याल का, माझा कान फार दुखत आहे. तर मी रात्री 9 वाजता मी त्यांना रेकी दिली आणि रेकी दिल्यानंतर त्याचा आज मला कॉन्टॅक्ट झाला की माझा कान दुखायचा थांबलेला आहे म्हणून. म्हणजे खूप आपण जरी सुंदर. दूर असणाऱ्या लोकांना जरी आपण रेकी दिली तरी त्या लोकांचा फायदा होतो नक्कीच. आणि आपल्याला समाधान लागतं. छान. आनंदी आनंद सर्वीकडे, आनंदी आनंद सर्वीकडे, आनंदी आनंद सर्वीकडे. एक ग्रँडमास्टर रेकी देणार आणि तिथे फरक नाही पडणार, असं होऊ शकते का? एक ग्रँडमास्टरच नव्हे तर रेकी हिलर म्हणूया आपण, रेकी थर्ड पर्यंतचे सदस्य सुद्धा रेकी देणार आणि फरक पडणार नाही, असं नाही होत. ओके, ऊर्जा कुठल्या ना कुठल्या स्वरूपामध्ये बदल घडवलेला दाखवतेच. काय त्यामुळे तुम्ही एनर्जी देत असताना बिनधोकपणे द्या, त्या ब्रह्मांडावर विश्वास ठेवा, प्युअर माइंड ठेवा आणि छान प्रकारे ऊर्जेसोबत जुडा. आनंदी आनंद सर्वीकडे. ही ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आनंद, खुशी, प्रेम, यश, आरोग्य, संपन्नता, भरभराट आणणारच आहे. नवीन सन्माननीय सदस्य तुमच्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपची लिंक टाकते आहे, मी विसरले होते. आणि आपल्याला ज्यांना मोठ्या प्रेमाने मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट सोबत जुडायचं आहे, या ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी सोबत जुडा, आपलं आयुष्य बदलवा. ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी सोबत जुडा, आपल्याला जे जे हवं आहे ते ते मिळवण्याची ऊर्जा स्वतःमध्ये आणा. आताचं सेशन तर खूप मोठं झालेलं आहे, मी काय काय सांगू ऊर्जेबद्दल, किती किती बोलू. आम्ही सगळे सदस्य जेव्हा बोलायला लागतो ना तेव्हा आम्हाला चूप करावं लागतं, हो ना, जसं मला पण आणि सगळ्यांना पण. कारण ऊर्जा एवढं सगळं काही देऊन जाते, एवढं सगळं काही देऊन जाते ना, की त्या प्रत्येकाचा अनुभव शेअरिंग एका तासाच्या आतमध्ये होऊच शकत नाही. जेव्हा ग्रँडमास्टरचा मी व्हिडिओ शेअरिंग घेत असते तेव्हा आम्हाला 1 तास लागतो आणि जसाचा तसा लाईव्ह टाकला जातो, एक शब्दही कट केला जात नाही, कारण एडिट करायला वेळच नाहीये. रविवारचं सेशन सुद्धा एडिट करायला वेळच नाहीये. जसं असतं तसं युट्यूबला जातं. कळतं तुम्हाला या मागचं कारण काय? तर ऊर्जेनी दिलेलं भरपूर आहे आणि सगळी प्युअरिटी आहे. हे एवढं जसंच तसं आपण शेअर करू शकतो. याचा अर्थ काय? याचा अर्थ तेवढा विश्वास आहे की सगळंच सगळं तेवढंच प्रांजळ भावनेनी आणि योग्य प्रकारे दिलेलं आहे. खूप सुंदर, खूप सुंदर. अगदी प्रत्येकाने घेतलेला अनुभव एवढे छान छान ऊर्जा देतेच. काय असते ना, आपल्याच आतमध्ये आहे सगळं, आपल्या विचारांची दिशा आहे. पण हे शिकणं सायंटिफिक दृष्टिकोनातून, माझा माइंड मी कसा वापरावा, माझी ऊर्जा कशी वापरावी, हे शिकणं खूप गरजेचं आहे. आणि हे शिकून स्वतःमध्ये अंगीकारणं. मी एकेका गोष्टीवर पाऊल टाकतोय बस, एवढं केलं म्हणजे. आणि रोज थोडासा वेळ स्वतःसाठी, आणि आपण स्वतःसाठी 10, 15, 20 मिनिट का नाही द्यावे, जर एवढं छान ऊर्जा आपल्याला घडवते आहे तर. कोणाला नाही आवडणार मला सांगा? प्रत्येकाला आवडणार, खूप आवडणार आहे ना. ऊर्जेसोबत जुडा. काय म्हणूया आपण, ओके. फर्स्ट लेवल बॅच कधी आहे? उद्यापासून सुरू होत आहे. यस, उद्यापासून पहिल्या डिग्रीची बॅच सुरू होत आहे. आणि हो, मी तुम्हाला एवढं सांगते, फक्त रविवारचे सेशन फ्री असतात, बाकी कोणतीही बॅच फ्री नसते आपल्याकडे. का नसते याचं कारणही तुम्हाला समजेल सेशन मध्ये. ओके, तर या ब्रह्मांडी ऊर्जा रेखी सोबत जुडा, तुमचं आयुष्य घडवा, आलेल्या संधीचा वापर करा, हा व्हॉट्सअप ग्रुप जोडून घ्या. किती किती सांगावं, किती किती बोलावं. मात्र आता 10 वाजले, 10 वाजून गेले, त्यामुळे मेडिटेशन आपण नाही घेणार. ओके, तर नक्कीच पुढच्या रविवारी फ्री असलेल्या सदस्यांसाठी सुद्धा मेडिटेशन होणार. याच विषयावरचं आपण ओव्हर थिंकिंग थांबवणारं मला आठवण द्या पुढच्या रविवारी, नाहीतर वेगळं. ओके, लाईव्ह मेडिटेशन तुमच्यासाठी घेणारच आहे. आणि ज्या सन्माननीय सदस्यांना मेडिटेशन हवं असेल, आपली युट्यूबला आपलं पहिल्या डिग्रीचं मेडिटेशन, जे लोक ऍडमिशन नाहीये ज्यांचं, किंवा जे घेत नाहीयेत, काही हरकत नाहीये. बघा, तुमच्या आयुष्यामध्ये बदल घडून आणायची वेळ आली ना, की त्या मिनिटाला तुम्ही ऍडमिशनला यायचा.
त्या मिनिटाला. पण तोपर्यंत पहिल्या डिग्रीचं मेडिटेशन करा. आपलं युट्यूबला फ्री आहे, ते करा तर सही आणि मग सांगा. ओके. येस, मी एवढं सांगेल, पहिल्या मेडिटेशन पासून स्वतःला बदल जाणवेल. शक्तिपात झाल्यानंतर विशेष बदल जाणवेल, पण तसंही तुम्ही मेडिटेशन केलं तरी तुम्हाला फरक जाणवेल. खरा तो फक्त वेगाचा फरक पडेल. ओके. शक्तिपातानंतर जी एनर्जी येते ती अधिक मोठ्या सोर्स सोबत कनेक्ट होऊन मोठ्या प्रमाणात येतं. पण म्हणून विना शक्तिपात मेडिटेशन केलं तर फरकच दिसणार नाही असं नाही. फुल फुलाची पकडी तुमच्या पदरात नक्कीच पडेल. एवढं प्युरिटीन तुम्हाला कोणी सांगणार नाही. माझ्या ग्रँड मास्टरच्या डोक्याला टेन्शन आलं. मॅडम ऍडमिशन घ्यायला सांगतायत की घेऊ नका तरी फरक पडेल सांगतायत. आत्मा नमस्ते जे खरं आहे ते खरं आहे. कारण पहिल्या डिग्रीच्या मेडिटेशनमुळे बऱ्याच लोकांना खूप पॉझिटिव्हिटी आलेली आहे आणि त्यांना खूप छान रिझल्ट आलेले आहेत. ब्रह्मांडाने जर तुम्हाला पुढे येण्यासाठी निवडलं तर तुम्ही नक्कीच येणार. ओके. खूप मोठ्या टेक्निक तुम्हाला शिकायला मिळणार. जर काय पहिल्या डिग्रीच्या मेडिटेशन मधून तुम्हाला एवढा बदल जाणवू शकतो, जे युट्यूबला फ्री टाकलेलं आहे, तर मग ग्रुपमधील जे मेडिटेशन करसाल, सेशन मध्ये आम्ही जे शिकवणार ते करसाल, तर मग तर तुम्हाला काय काय मिळेल हा विचार करा. ओके. आणि या ब्रह्मांडासोबत जुडा. बस ह्या ब्रह्मांडासोबत जुडा. वैशाख पर्यंत खूप सुंदर एनर्जी आहे. विशेष वैशाखच्या अगोदर ऍडमिशन घ्या, अधिक जास्त ऊर्जेचा अनुभव घ्या. हा महिना आम्ही खूप जास्त ध्यान करणार आहोत. आम्ही आता एक बॅच ध्यानाची वाढवणार आहोत, कारण मला माहिती आहे की ग्रँडमास्टरची लिंक फुल होते आहे. पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या डिग्रीच्या लोकांना ग्रुप मेडिटेशनचा लाभ मिळत नाहीये. या आठवड्यामध्ये किंवा उद्यापासूनच बघूया आपण काय, तर आपण ग्रँडमास्टरचं मेडिटेशन झाल्यानंतर लगेच सेकंड, थर्ड डिग्रीचं मेडिटेशन घेऊया. स्पेशल ग्रँडमास्टरचं वेगळं आणि स्पेशल तुमचं वेगळं. ओके. कारण लिंक छोटी आणि ग्रुप मोठा झाला आहे. आता पुढच्या वेळेस आपण लिंकही वाढवून घेऊ आणि मेडिटेशनही वाढवू या महिन्यात. ओके. मॅडम आत्मा नमस्ते. शुभेच्छा. हो, ज्ञानेश्वर ज्ञानेशला शुभेच्छा. शुभेच्छा दे. हो, एक मिनिट रेकॉर्डिंग थांबूया आणि मग वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया. ओके. हा.